प्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। आकाशस्याधिपो विष्णुः अग्निश्चैव महेश्वरी वायो सूर्यक्षितेरिषः जीवनस्य गणाधिपः। अतिशय छान. विद्यालयाचा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा ध्यास मनात ठेवून कार्य करणारे विद्यालयाचे कार्यकर्ते प्राचार्य सन्माननीय श्री B.S. माळी सरांचा या मंचावर स्वागत करू इच्छितो. मी
विद्यालयाचे कार्यतत्पर उपप्राचार्य श्री किरमणे सर यांना विनंती करते की आपल्या हस्ते प्राचार्य माळी सरांचं आपण इथे स्वागत करावं. तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य माळी सरांनी भूषवावं असे त्यांना विनंती करते.
आज 29 जून रोजी आपले सहकारी श्री विजय बडगुजर सर हे सेवानिवृत्त होत आहेत. या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित झालेले मॅडम गावित मॅडम कोपरा विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौभाग्यवती गाऊत मॅडम या कार्यक्रमासाठी आज इथे उपस्थित आहेत. मॅडमला विनंती आहे की आपण मंचावर स्थानापन्न व्हावं. तसंच या मंचावर आम्ही गाऊत मॅडमचं स्वागत करू इच्छितो. मी सौभाग्यवती राजश्री पटेल मॅडम विनंती करते की आपल्या शुभ हस्ते सौभाग्यवती गाऊत मॅडम यांचं या मंचावर स्वागत करावं. मॅडम पुढे मॅडम इकडे त्यांना पुढे होते बघा इकडे. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर, आपल्या विद्यालयाचे कार्यतत्पर असे प्राचार्य श्री माणी सर, कोपरा विद्यालयाच्या मुख्याध्यापिका गावित मॅडम, तसेच बडगुजर सरांचे साळो बडगुजर सर, आपले ज्येष्ठ पर्यवेक्षक श्री कुंभार सर, कट्टा मॅडम, डी.के. महाजन सर, डी.व्ही. महाजन सर, के.टी. पाटील सर, गोखले सर, बडगुजर सरांनी आमंत्रित केलेले त्यांचे पाहुणे, नातेवाईक, सर्व माझे सहकारी बंधू आणि भगिनींनो, आपलं शाब्दिक स्वागत. सेवानिवृत्ती हा प्रत्येकाच्या आयुष्याचा एक भाग आहे. नियत वयोमानानुसार आपण शासनाने ठरवून दिलेल्या तारखेला आपण सेवानिवृत्त होत असतो. आणि हा आजचा सेवापूर्ती कार्यक्रम बडगुजर सरांचा विद्यालयात होत आहे. बडगुजर सर हे विद्यार्थ्यांना नेहमी गणिताच्या बाबतीत असेल, विज्ञानाच्या बाबतीत असेल, अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. मार्गदर्शन करताना कधीही कोणत्याही तासाला जर त्यांना पाठवलं तर ते मागे हटले नाही, पुढे चालेल आणि सांगितलेले काम त्यांनी वेळीच पूर्ण केलेले आहे. असे आमचे विजयकुमार बडगुजर सर हे सेवानिवृत्त होत आहेत. आमच्यामधला एक गणित तज्ञ अगोदरच गेलेले आहेत श्री कुंभार सर, आणि त्यानंतर दुसरे गणिताचे शिक्षक बडगुजर सर सुद्धा आज सेवानिवृत्त होत आहे. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी मी शुभचिंतन व्यक्त करतो. त्यांना पुढचं आयुष्य आरोग्यदायी, सुखी, समृद्धी असं मिळो आणि कार्यालयाच्या माध्यमातून सर्व प्रकारचे त्यांचे पेन्शनचे जे कामं आहेत त्याची ऑर्डर सुद्धा त्यांना प्राप्त झालेली आहे. फार थोड्या लोकांना सेवानिवृत्त होण्याच्या अगोदर पीपी ऑर्डर मिळते, परंतु बडगुजर सरांना अगोदरच मिळालेले आहे आणि वेळेवर त्यांची पेन्शन सुरू होईल. कार्यालयाच्याकडून
जे ज्या कामांची आवश्यकता होती त्या वेळोवेळी पूर्तता करण्यात आलेली आहे. बडगुजर सर हे आपल्यामध्ये एक मित्रत्वाच्या नात्याने वावरत होते आणि त्यांचं केलेलं शैक्षणिक काम हे कधी विसरता राहणार नाही. एवढंच बोलतो आणि प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. सेवापूर्ती सोहळ्यासाठी वेगवेगळ्या विद्यालयातून आमचे सहकारी शिक्षक इथे उपस्थित आहेत. तसेच सरांचे नातेवाईक आणि आमंत्रित इथे उपस्थित आहेत. त्या सर्वांना पुष्पगुच्छ देऊन आणि फूल देऊन त्यांचं स्वागत होत आहे. मी सभापती राजश्री पाटील मॅडम आणि सभापती अपर्णा पाटील मॅडम यांना विनंती करते की आपण आलेल्या पाहुण्यांचे फूल देऊन स्वागत करावं. माझे भूषण सुरेश बडगुजर हे आवर्जून कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत. मी बिलवाडी शाळेमध्ये करतो की त्यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. श्री विजय कुमार पितांबर बडगुजर सर यांना सेवानिवृत्तीनंतरच्या जीवनासाठी अनंत हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. सरांचं शिक्षण BSc BPed फिजिक्स झालेलं आहे. त्यांनी MA इन इंग्लिश मराठीमध्ये केलेलं आहे. तसेच BSF पूर्ण केलेला आहे आणि पत्रकारिता हा सुद्धा कोर्स त्यांनी पूर्ण केलेला आहे. RSPचं ट्रेनिंग त्यांनी सातारा येथे घेतलेलं आहे. MCCचं ट्रेनिंग जांभूळपाडा येथे, स्काउट गार्डचं ट्रेनिंग पुणे येथे त्यांनी पूर्ण केलेलं आहे. 1 जुलै 1994 रोजी सुधार एज्युकेशन सोसायटीचे कोपरा विद्यालय येथे त्यांनी सेवा सुरू केली. तर 1 जुलै 2019 पासून ते 30 जून 2024 पर्यंत अशी 5 वर्ष ते या भाटिया विद्यालयात ते कार्यरत आहेत. विज्ञान तालुका व जिल्हा प्रदर्शनात सक्रियपणे त्यांनी आतापर्यंत भाग घेतलेला आहे. ज्ञानदानाचे कार्य करून हजारो विद्यार्थ्यांना गणित विषयाची आवड निर्माण करून देणारे श्री विजय कुमार पितांबर बडगुजर सर यांचा या मंचावर आम्ही स्वागत आणि सत्कार करत आहोत. या मंचावरील उपस्थित अतिथींना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते श्री विजय कुमार पितांबर बडगुजर सर यांचं स्वागत आणि सत्कार करावा. आणि तसेच सरांच्या सौभाग्यवती भाषण होत आहे. मी सौभाग्यवती ललिता म्हात्रे मॅडमना विनंती करेन की आपण मॅडमची ओळख करावी. उपस्थित विद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य श्री माळी सर, कोपरा विद्यालयाच्या सन्माननीय मुख्याध्यापिका सौभाग्यवती गावित मॅडम
बंधू सरांचे सर्वांबरोबर अतिशय युक्तपणे संबंध असल्याने त्यांच्याबद्दल भरभरून बोलण्यासाठी आणि उत्सुक आहे, परंतु सर्वांना इथे लागलेली बोलता येणार नाही, म्हणून त्यांचे प्रतिनिधी म्हणून सर्वप्रथम श्री एस बी जाधव सर हे सरांबद्दल बोलू शकतो होते. आपल्या शाळेचे प्राचार्य श्री माळी सर, उपप्राचार्य त्रिवेणी सर, कॉलेजचे प्राचार्य भाजप सर, सहशिक्षक सरांचा माझा परिचय आपल्या शाळेत झाला. सरांनी सायन्स या क्लासमध्ये खूप आपल्या शाळेमध्ये योगदान केलेलं आहे. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी सरांनी विद्या विषयाचं सखोल अध्यापन केलेलं आहे. त्याचबरोबर PTI विषयाचं सरांनी मैदानामध्ये स्वतः उभं राहून मुलांना विविध प्रकारचे खेळ शिकवले आहे, हे आम्ही स्वतः पाहिलेलं आहे. त्यानंतर RSPचा जर विचार केला, 26 जानेवारी 15 ऑगस्टला सरांचा युनिफॉर्म अनुभव वेगळा असायचा. तसेच तेच्या वेळेला सरांनी काही राज्यगीत अजूनही आमच्या काळात ऐकू येतं. त्यानंतर NMS खरेदीसाठी आम्ही सर्वांना कधी विनंती केली, सर हे विषय थोडा अध्यापन करायला का, सर तात्काळ लगेच यायचे आणि मुलांना उत्तम प्रकारे त्यांनी गणिताचं अध्यापन केलेलं आहे. आपल्या शाळेतील सर्व 10वीच्या मागच्या वर्षीच्या विद्यार्थ्यांना सरांनी अतिशय उत्तम प्रकारे गणिताचं मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर माझ्या मुलीला सरांचं चॅलेंजिंग विषयाबद्दल खूप मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचबरोबर सरांनी काल सरांची चर्चा करताना सरांचा आधुनिक पैलू समजला. सर गावी असताना 6 वर्ष मुख्याध्यापक होते, हे कोणाला माहिती असेल का नसेल, पण सरांच्या बोलत मला काम जाणवलं. असे माजी मुख्याध्यापक, माजी सहाय्यक शिक्षक यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देऊन माझे 4 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. शुभेच्छा देण्यासाठी अनेक जण उत्सुक आहेत. ज्यांची नावं इथे घेतली जातील त्यांना 2च मिनिटं दिलेले आहेत, याचा प्रत्येकाने विचार करायचा आहे. यानंतर अमर पाटील सर आपले मनोगत सादर करण्यासाठी इथे येत आहेत. मुख्य लाट्या माध्यमिक विद्यालयाचे कार्याध्यक्ष मुख्याध्यापक माननीय श्री माळी सर, त्याचप्रमाणे प्रोटोकॉलप्रमाणे या कोपरा हायस्कूलच्या मुख्याध्यापिका माननीय सभागृहपती गावित मॅडम, त्याचप्रमाणे या शाळेचे उपमुख्याध्यापक श्री तिरमले सर, त्याचप्रमाणे या शाळेचे ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य महाजन सर, ज्येष्ठ पर्यवेक्षक श्री महाजन सर, गोखले सर, PT पाटील सर, त्याचप्रमाणे माजी ज्येष्ठ पर्यवेक्षक श्री कुमार सर, त्याचप्रमाणे या ठिकाणी आलेले भटुगर सरांचे सर्व अपतेष्टे, त्याचप्रमाणे या ठिकाणी स्वतः सत्कारमूर्ती श्री भटुगर सर. मला 2 मिनिटं भटुगर सरांबद्दल बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल आयोजकांचं मी आभार मानतो आणि भटुगर सरांबद्दल 2 शब्द बोलतो. अत्यंत प्रेमळ स्वभावाचा आणि इतरांना मदत करण्याची ज्याच्याकडे कला आहे, असाच जो परमेश्वराकडे सुखरूप ठेवण्याची त्याच्याकडे कला असते, त्या देवाला मी वंदन करून त्यांना या पुढील आयुष्य जो आहे तो अतिशय आनंदाचा, भरभराटीचा आणि उत्साहाचा. त्याचप्रमाणे भरभरा सरांबद्दल 1-2 शब्द बोलायचं झालं तर ज्या वेळेला आम्ही परीक्षा द्यायला TETची परीक्षा द्यायला आम्ही अंधेरीला गेलो होतो आणि त्या ठिकाणी मला एक विद्यार्थी भेटला त्यांचा, आणि त्या विद्यार्थ्याला मी सरांना आल्यानंतर बोललो, सर तुमचा एक विद्यार्थी भेटला होता, त्याने मला त्याची फाईल दाखवली की स्पोर्ट्समध्ये कसं काय करायचं वगैरे, आणि स्पोर्ट्सवर तो परीक्षा द्यायला गेला होता. त्याच्यानंतर मला वाटतं त्याचा नंबर लागला होता. असे अनेक विद्यार्थी यांच्या माध्यमातून घडले, पण ज्यांचा संसार उभा करतो अशा पद्धतीने ते प्रत्येकाच्या संसाराला हातभार लावणारे आणि सर्व विद्यार्थ्यांना मदत करणारे असे भटुगर सर आज सेवानिवृत्त होत आहे. खरं बोललं तर आमच्या मनाला जरा वेदना होतात की आमचा सहकारी जो आमच्या आई वडिलांनंतर मला विचारायचं आम्हाला कसं चाललंय, काय चाललंय, असं आमच्याशी एकोपाने समृद्ध होणारा आमचा सहकारी आज निवृत्त होतो, याच्या वेदना होतात. पण त्यांना पुढील आयुष्य दीर्घायुष्य द्यावं असे परमेश्वराकडे प्रार्थना करतो थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर ज्युनियर कॉलेजचे प्रतिनिधी म्हणून श्री रघुवर सर आपली मनोगत व्यक्त करतील. धन्यवाद सर. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय माळी सर,
मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, सत्कारमूर्ती बडगुजर सर व बडगुजर दाम्पत्य आणि त्यांचे सर्व नातेवाईक आणि आमचे सुधाकर एज्युकेशन सोसायटीचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी. बडगुजर सर आज नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. बडगुजर सर एक विज्ञान शिक्षक, गणित शिक्षक. बडगुजर सरांबद्दल बोलायचं म्हटलं की आमच्या बाटिया शाळेमध्ये आल्यानंतर 2019 पासून त्यांनी गणितीय गुणाकार पद्धतीने आपले सहकार्य जोडले. ज्या पद्धतीने गुणाकार वाढतो त्या पद्धतीनेच त्यांच्या सहकार्याचे प्रेम वाढले. बडगुजर सर ज्यावेळेस 26 जानेवारी, 15 ऑगस्ट आणि 1 मे या राष्ट्रीय सणाच्या दिवशी बडगुजर सर एक उत्तम गायक म्हणून आम्हाला या ठिकाणी दिसायचे. त्यांचं देशभक्तीपर गीतं, त्याचबरोबर महाराष्ट्र गीत 2023 मध्ये महाराष्ट्र शासनाने त्याला म्हणजे 2023-24 शैक्षणिक वर्षामध्ये राज्यगीताचा दर्जा दिला आणि आज आपण ते दररोज त्या ठिकाणी म्हणतो प्रार्थनेच्या वेळेस. पण बडगुजर सरांच्या आवाजामध्ये, त्या पहाडी आवाजामध्ये आम्हाला ते महाराष्ट्र गीत 1 मे रोजी ऐकायला मिळायचे. असे एक उत्तम कलाकार, उत्तम गणित तज्ञ, उत्तम विज्ञान तज्ञ. आणि बडगुजर सर जेव्हा ते खाकीवरती परिधान करून या ग्राउंडवरती उभे राहायचे त्यावेळेस नुकतेच आमचे DJ पवार सरांची या ठिकाणाहून सावळा या ठिकाणी बदली झाली होती. बडगुजर सर म्हणजे असं वाटायचं नवीन नवीन आमची ओळख पण नव्हती की आपल्या या कॉलेजमध्ये, शाळेमध्ये नवीन PSI आले ते काय, असं त्यांचं भारदस्त व्यक्तिमत्व. आणि त्या भारदस्त व्यक्तिमत्वातूनच ते या देशाच्या तिरंगा ध्वजाला सॅल्यूट करण्यासाठी यायचे असे भारदस्त व्यक्तिमत्व. बडगुजर सरांबद्दल मी आताच 2 मिनिटांमध्ये विचार केला की बडगुजर सरांचं नाव विजय. अमिताभ बच्चन यांच्या अनेक चित्रपटामध्ये त्यांचंही नाव विजय आहे. अमिताभ बच्चन आजही तरुण आहेत. देशामध्ये त्यांचं एवढे चित्रपट निर्माण करणारे चित्रपटसृष्टीमध्ये कमी असतील, पण आजही ते कोण बनेगा करोडपतीचं निवेदन सुंदररित्या करतायत. तसंच आमचं बडगुजर सर एक उत्तम क्रीडा शिक्षक, उत्तम गायक, उत्तम कलाकार, अशा अष्टपैलू व्यक्तिमत्व ज्याला आपण म्हणूया शिक्षकांच्या अंगामध्ये जे असले पाहिजे, ते आम्ही BEd शिकलो ते सर्व गुण संपन्न असं हे व्यक्तिमत्व आज आपल्या या सुधाकर एज्युकेशन सोसायटीच्या संकुलातून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. त्यांचं पुढील आयुष्य हे आनंदी, सुखी आणि समाधानाने जावं आणि त्यांच्या राहिलेल्या सर्व अपूर्ण इच्छा पूर्ण हो. एक गोष्ट म्हणजे बडगुजर सर हे फक्त शाळेपुरतं मर्यादित नाही, तर एखादा विद्यार्थी 12वी पास झाला, 10वी पास झाला तर त्या विद्यार्थ्याच्या कुटुंबाशी सुद्धा बडगुजर सरांचा संपर्क येत होता. कारण की काही विद्यार्थ्यांच्या घरी जाऊ कारण तू का शिकत नाही असे विद्यार्थी आमच्याकडे जेव्हा प्रवेश करायला यायचे तेव्हा विचारपूस केला तर सांगायचे बडगुजर सर घरी आले होते, त्यांनी सांगितलं की या ठिकाणी जा, तुला प्रवेश मिळेल आणि प्रवेश घे आणि पुढील शिक्षण पूर्ण कर. असे हे अष्टपैलू व्यक्तिमत्व, सामाजिक बांधिलकी असणारं व्यक्तिमत्व आज या सुधाकर संकुलातून सेवानिवृत्त होते. त्यांना भावी आयुष्यासाठी आमच्या ज्युनियर कॉलेज विभागाच्या वतीनं मी हार्दिक शुभेच्छा देतो. ते असेच निरोगी राहो, चिरकाल तरुण राहो अशी परमेश्वरकडे अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अतिशय छान सरांबद्दल तुम्ही बोललात. यानंतर सरांवर अतिशय प्रेम असणारे त्यांचे मित्र या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं स्वागत करणे आमचं कर्तव्य आहे. सर्वप्रथम हरीश योगराम मोर्शी यांचं स्वागत योग्य सरांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. हरीश योगराम मोर्शी. तसेच त्यांचे मित्र सुनील विठ्ठल वायाळ यांचं स्वागत पिटी पाटील सरांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. सरांचे सर्वांचे घनिष्ठ संबंध होते आणि म्हणूनच त्यांच्या उपक्रमामुळे माणसं सुंदर झालेले आहेत. त्यानंतर तिसरे मित्र रघुनाथ विठोबा वारुंशे त्यांचं स्वागत जिल्हा माजी सरांनी करावं अशी त्यांना विनंती करतो.
तसेच सरांचे साडू सुरेश बाबूराव गडकर ते सुद्धा या कार्यक्रमाला हजर झालेले आहे. त्यांचं स्वागत तेमल सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. सुरेश बाबूराव गडकर सरांचे साडू या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित झालेले आहे. मी तेमल सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. सर बघा इकडे प्रतिनिधी म्हणून श्री महादेव सर या ठिकाणी उपस्थित आहे. ते आपले थोडक्यात मनोगत व्यक्त करत आहेत. महादेव सर. सर्वांना शुभ नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय केआवानीय माध्यमिक विद्यालय त्याचप्रमाणे ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य श्री माळी सर, कोपरा शाळेच्या मुख्य अतिथीला सन्माननीय सौभाग्य मॅडम, ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य श्री महाजन सर, त्याचप्रमाणे सत्कारमूर्ती श्री बडगुजर सर यांच्या सौभाग्यवती आणि उपस्थित सर्व मान्यवर, माझे सर्व शिक्षक बंधू भगिनी, आमचे श्री विजयकुमार बडगुजर सर यांच्या व्यक्तित्वाच्या ढाच्याचे जर काही पैलू आपण सांगितले तर मी 2010ला कोपरा हायस्कूलला आलो आणि सरांचा हातखंड हा गणित या विषयामध्ये अतिशय उत्तम असा हातखंड आहे त्यांचा. म्हणजे त्यांच्या अनेक आजही जे माझे विद्यार्थी आहेत, जरी सर बाटले हायस्कूलमध्ये काम करत असतील तरी त्यांच्या कामाची शैली होती त्या कामाच्या शैलीचा जो पैलू आहे तो आजही कोपरा शाळेमध्ये दिसून येतो. म्हणजे ज्यावेळेस गणितातल्या काही उणिवा भासतात त्यावेळेस नक्कीच बडगुजर सरांची आठवण येते. म्हणजे अकॅडमिक मधलं त्यांचं काम तर अतिशय उत्तम आहेच, त्यासोबतच ते पीटी या विषयात सुद्धा त्यांचा अतिशय चांगला सहभाग असायचा. क्रीडा स्पर्धांमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धा असतील, तालुका स्तरावरच्या क्रीडा स्पर्धा असतील किंवा जिल्हा स्तरावरच्या क्रीडा स्पर्धा असतील, यांच्यामध्ये आमच्या कोपरा शाळेचे विद्यार्थी नक्कीच पुढे असायचे. त्यांच्या व्यक्तित्वाचा पैलू सांगत असताना जेव्हा खारघरला सेंटर मिळालं, म्हणजे त्याआधी कोपरा विभागातले सर्व विद्यार्थी हे कळंबोली या सेंटरला जात असत, परंतु सन्माननीय श्री माळी सर यांच्या प्रयत्नाने त्यावेळेस खारघर परिसरामध्ये इयत्ता 10वीचं सेंटर मिळालं आणि त्या ठिकाणी मग 2 प्रकारचे विद्यार्थी होते. एक इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी, त्याचप्रमाणे मराठी माध्यमाचे विद्यार्थी. आणि एवढ्या विद्यार्थ्यांची खारघर परिसरातल्या सर्व विद्यार्थ्यांची जी बैठक व्यवस्था आहे ती CGM या शाळेमध्ये होऊ शकत नव्हती आणि म्हणून सब सेंटर म्हणून आम्ही गोखले शाळा सुद्धा घेतली होती. आमचे कॅप्टन माळी सर, त्यांच्यासोबत श्री बडगुजर सर आणि सहकारी म्हणून आम्ही सगळेजण काम पाहत होतो. बडगुजर सरांची जी धावपळ त्या कालावधीत व्हायची ती पाहण्यासारखी असायची. म्हणजे दोन्हीकडे, एकाकडे प्रश्नपत्रिका दिल्या की परत दुसऱ्याकडे धावत जायचं बाईकवर, परत दुसऱ्याकडच्या द्यायच्या, अजून काही अडचणी आल्या परत तिथून गोखले शाळेवर यायचं. असे यांच्या या व्यक्तिमत्वाविषयी सांगता येतं की त्यांनी कधीही स्वतःच्या जीवाचा, स्वतःच्या अडचणींचा विचार केला नाही. सरांनी कधीही वेळ बघितली नाही. म्हणजे त्यांचा आणि माझा कोपरा शाळेमध्ये 2010 ते 2019 पर्यंतचा संपर्क होता. सर 9 वाजेच्या आधी कोपरा शाळेमध्ये उपस्थित असत.
गणिताचं मार्गदर्शन 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना ते सुरुवातीला 9वीच्या वर्गाला आणि नंतर 10वीच्या वर्गाला ते करत असत. आणि त्यांच्या परत एक पैलू सरांनी सांगितला की गायनाचा अतिशय चांगला पैलू त्यांच्या जीवनातला आम्ही बघितलेला आहे. सरांनी सांगितलं की महाराष्ट्र गीत ते गातात. सर आम्ही कोपरा शाळेला 15 ऑगस्टला देशप्रेमी या पिक्चरमधलं मेरे देश प्रेमियो हे गाणं जर म्हणजे कदाचित पाठ्यामध्ये त्यांनी म्हटलं की नाही याची मला कल्पना नाही, पण ते गाणं सुद्धा त्यांच्या त्या सुश्राव्य अशा ध्वनी मधनं ऐकणं एक अतिशय चांगला हे ठरेल, योग ठरेल. तर सरांनी त्यांचे हे जे छंद आहेत हे छंद यापुढेही जोपासत राहावे. बडगुजर दाम्पत्याला या पुढील सर्व जे आयुष्य आहे ते उत्तम आरोग्य त्यांना लाभो अशी मी बल्लाळेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभारी आहे. धन्यवाद सर. सांगायला अतिशय आनंद होत आहे की 22 डिसेंबर गणित दिवसाचं औचित्य साधून आम्ही गणित शिक्षकांनी सरांचा भव्य आणि भव्य सत्कार केलेला आहे. तसेच मेरे देशप्रेमियो हे गाणं तुमच्याप्रमाणे आम्ही सर्वांनी बऱ्याच वेळा ऐकलेलं आहे. त्यानंतर सरांची मुलगी कुमारी चिन्मया ही आपल्या वडिलांविषयी इथे 2 शब्द बोलत आहे, स्वतःच्या भावना व्यक्त करत आहे. मला इथे संधी दिली त्याबद्दल खूप आभार. म्हणजे ही संधी मिळाली पप्पांसाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी की आतापर्यंत लहानपणापासून ते आतापर्यंत मी जिथे उभी आहे पप्पांनी खूप माझ्यासाठी खूप काम केलेलं आहे. म्हणजे जसं बाकीच्यांनी आता जेवढे जणांनी बोललंय पप्पांबद्दल ते तर खरं आहे, पण ॲज अ वडील पप्पांनी माझ्यासाठी खूप म्हणजे लहानपणापासून धावपळ केली आहे, त्याबद्दल थँक्यू. आणि फक्त पप्पा नाही तर त्यांचं बॅकबोन किंवा जो मेन सपोर्ट आहे तर ती मम्मी. तर आईने पण म्हणतात ना की हर सक्सेसफुल आदमी के पीछे एक औरत का हाथ होता है, तो वो है मेरी मम्मी. तर म्हणजे मम्मी पप्पांनी ना एक छान असं ना आदर्श निर्माण केला आहे. खूप म्हणजे जसं वेगवेगळ्या गुणांबद्दल सगळ्यांनी खूप काही गोष्टी सांगितल्या. तर ते जे गुण आहेत ना म्हणजे ते आम्हाला पण खूप शिकण्यासारखे आहे. आणि जसं म्हणजे आता माझ्या भाऊ आणि मी आम्ही सहज असं बाहेर फिरायला गेलो होतो तेव्हा आमची टीचर आम्हाला भेटली. तर आम्ही जस्ट डायरेक्टली बोलायला लागलो की हां आमची टीचर आहे करून की हां हॅलो मॅम वगैरे. बट सहज मला असं विचार आला की पियुष म्हणजे आपण जेव्हा आपल्या टीचरला भेटतो तेव्हा आपण पाया का नाही पडत, बरोबर. म्हणजे लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं, आई वगैरे सांगतात की मोठ्यांचे पाया पडल्या पाहिजे. पण मग तेव्हा असं विचार जेव्हा मी पप्पांना बघितलं, पप्पांचे विद्यार्थी जे होते त्यांना जेव्हा ते समोर येतात ना तेव्हा ते लगेच काही विचार पण नाही करत आणि लगेच पाया पडतात. म्हणजे आजूबाजूला काय आहे काय नाही म्हणजे अशी ती जी मुलांना लाज वाटते ती तसं काहीच नाही. पण ती जी बॉन्डिंग आहे ना ती खूप स्पेशल आहे जी पप्पा आणि त्या विद्यार्थ्यांमध्ये मी बघितली. तर ती एक गोष्ट म्हणजे इतकी मनाला लागते ना की अरे हे असं पाहिजे असतं, असं बॉन्डिंग पाहिजे. तर ही गोष्ट म्हणजे खूप छान वाटते. आणि त्यानंतर असे खूप सारे प्रसंग आहे की म्हणजे पप्पांचा आणि विद्यार्थ्यांचा म्हणजे जेव्हा मी बघितलं आहे किंवा संबंध बघितला आहे तर तो बेस्ट. आणि गणिताविषयी आता मॅथ्सची टीचर म्हटलं तर मॅथ्स तर पप्पांचं तर खूप सुपरच आहे. आणि जेव्हा पण मलाही काही डाऊट होते ना म्हणजे इतके सिम्पल नाही म्हणजे पप्पा कसं काय सांगू शकतात. तर ह्या गोष्टी पण खूप पप्पांचे एकदम बेस्ट. त्यानंतर बाकी आता आमचं म्हणायला गेलं तर आम्ही पण आता खूप मम्मी पप्पांनी फक्त आराम करावा आणि आम्ही आता सगळे कष्ट करू त्यांना एकदम हॅपी अँड हेल्दी लाईफ देण्याचा पूर्णपणे आम्ही इनपुट टाकतो. तर त्यासाठी थँक्यू मम्मी पप्पा. प्रत्येक मुलीचे वडील एक आयडॉल असतात आणि या आयडॉलांबद्दल म्हणजे चिन्मय आपल्या वडिलांवरून भरभरून बोललेली आहे आणि पुढचं त्यांचं आयुष्य आनंदमय जाईल याकडे त्या लक्ष
देणार आहेत, घरातली सगळीच लक्ष देणार आहेत. त्यानंतर सरांचा भाचा श्री भूषण बडगुजर हे त्यांच्याविषयी थोडक्यात बोलणार आहे. आम्हाला तर लहानपणापासून आमच्यासाठी इन्स्पिरेशन पॉईंट म्हणून मामाच होता ॲक्च्युली. कारण आम्ही सगळे थोडक्यात फॅमिली बॅकग्राऊंडविषयी सांगायचं म्हटलं तर ॲग्रिकल्चर किंवा मिडल क्लास फॅमिली. एक सरांचा जर तुम्ही बॅकग्राऊंड बघाल तर सर जळगाव जिल्ह्यातील अंबाळे तालुक्यापासून 8 किलोमीटर असलेलं पिळोदा म्हणून एक छोटं गाव एकदम, आणि आय थिंक नॉट मोर दॅन 1500 पीपल्स. आता वाढलं असेल मे बी. पण त्या गावात राहून थोडंसं सो अशा गावात राहून स्वतःची वेगळी आयडेंटिटी किंवा ओळख निर्माण करणं मुंबईसारख्या शहरात ही खूप मोठी गोष्ट आहे ॲक्च्युली. आमच्या दृष्टीने तरी खूप मोठी गोष्ट आहे. कारण सांगायचं झालं तर आम्ही सुद्धा ॲक्च्युली माळी सरांना तर आम्ही लहानपणापासून ओळखतो, कदाचित मी फर्स्ट टाइम भेटलो सरांना. पण सरांचं गाव माझ्या नेटिव्हपासून जवळच आहे. तर सरांना देखील माहिती आहे की आमच्याकडे एरिया खूप म्हणजे एवढं डेव्हलप नाही आहे किंवा शिक्षण इतर छोट्या मोठ्या इंडस्ट्रीज नाही आहे, तर सगळं शेतीवर डिपेंडन्सी आहे. तर अशा क्षेत्रात माझे बॅकग्राऊंड थोडक्यात म्हटलं तर मी आमचं शेती वगैरे हा उद्योग होता. सो आमच्यासारख्यांसाठी किंवा आई कुठेतरी आम्हाला आईचं पण आई लहानपणापासून आम्हाला कुठेतरी मोटिवेट करायची. बघ मामा त्यांनी BSc केलंय, बघ ते मुंबईला कुठेतरी बघ कसं हार्डवर्क करून हे करताय. आणि तसं आम्हाला कुठेतरी इन्स्पिरेशन पॉईंट असतं. आज मी देखील MNC कंपनीमध्ये सिनियर मॅनेजर म्हणून वर्क करतोय. पण कुठेतरी आम्हाला इन्स्पिरेशन पॉईंट आमचे दोन मामा जे मुंबईला सेटल झाले किंवा त्यांनी त्यांचं हार्डवर्क केलं आणि किंवा तिथे गावी येत होते, त्यांच्याकडनं 2 गोष्टी नवीन ऐकायला मिळत होत्या किंवा त्यांच्याशी भेटल्यानंतर थोडक्यात आमच्या याच्यात मॉडर्न विचार काय असतात थोडक्यात त्यांच्याकडनं आम्हाला कळायचे. सो त्यामध्ये आम्हाला त्यांच्याकडनं बघून कुठेतरी मोटिवेट व्हायचं, नाही आपल्याला पण काहीतरी शिक्षणाकडे लक्ष द्यावं लागेल जेणेकरून आपण कुठेतरी काही करू शकू. आज जे काही आहोत थोडंफार कुठेतरी त्यांच्या आईवडिलांच्या आमच्यात ऑफकोर्स आहेत त्याच्यामागे काय म्हणतात हातभार की मुलांसाठी प्रत्येक आईवडिलांचा असतो. पण इनडायरेक्टली छोटा का असेल कुठेतरी मामा त्यांचे इन्स्पिरेशन आमच्यासाठी मोठं होतं किंवा त्या गोष्टी करण्यासाठी. किंवा मुंबईत देखील सुद्धा मी काही महिने आलो होतो इकडे. सुरुवातीला जसं म्हणतात मुंबईत राहायला कुठे मिळालं जागा तर माणूस बरोबर थोडंसं पुढे जातो. त्या काळात मामांनी देखील आमच्यासारख्यांना मोटिवेट केलं, नाही इथं करू शकतो. कारण मुंबईची गर्दी बघून किंवा इकडचे क्राऊड बघून आपल्याला असं वाटायचं आपण टिकू का, गावाकडून आलेलो आहोत. पण ते कुठेतरी इन्स्पायर करायचे की अरे नाही करू शकतो. सो त्या अकॉर्डिंगली आम्ही सुद्धा कुठे आज मी कुठेतरी सेटल झालो तर त्यांचं सुद्धा त्याच्यात माझ्या दृष्टीने योगदान आहे आमच्या आयुष्यात. सो थँक्यू व्हेरी मच. परत फॅमिलीच्या बॅकग्राऊंडनुसार सांगितलं तर आमचे आजोबा आधुनिक विचाराचे होते. जरी ते ॲग्रिकल्चर किंवा थोडं गव्हर्नमेंट जॉबला छोटासा जॉब होता, पण त्यांच्यामुळे कुठेतरी त्यांनी आमच्या मामांना शिकवलं. त्याच्यामुळे ते इनडायरेक्टली आमच्यापर्यंत कुठेतरी गेलं. कारण माझ्या दोघं मामा चांगले एज्युकेटेड झाले. त्या काळी माझ्या मावशी त्या इथं अवेलेबल आहे, त्यावेळेस त्यांनी MA केलं. सो इट इज ऑल्सो इन्स्पिरेशन फॉर दॅट टाईम. सो असं आमच्या घराचं वातावरण असताना ते मामा किंवा मामाने इकडे येऊन सेटल होणं ही मोठी गोष्ट होतं. आणि त्यांच्याविषयी एवढं ऐकायला भेटणार आहे मला प्रोग्रामला येण्याच्या अगोदरच माहिती होतं. कारण ते जरी पिळोद्यात राहत होते पण त्यांचे विचार थोडेसे आधुनिकच होते. मुलांशी सगळ्यांशी कसं प्रत्येकाशी जुळवून घेणं, कुणाशी कधी भांडण तंटा हा प्रकार त्यांना काही मला तरी माझ्या बघण्यात आला नाही. सो थँक्स फॉर दोज पॉईंट. म्हणजे आता मला काही कसं एक्सप्लेन करताना मी सांगितलं, पण वन्स अगेन थँक्यू व्हेरी मच मामा. असंच तुम्ही पुढे देखील निरोगी आनंदी गाव हीच परमेश्वर चरणी स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना दोघांना मामा मामी यांना दोघांना असेच निरोगी आणि आयुष्य लाभो आणि पुढील आयुष्य खूप आनंदाने जावं ह्या सदिच्छा. थँक्यू. यानंतर कोपरा विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ राऊत मॅडम या बडगुजर सरांबद्दल आपले मनोगत व्यक्त करत आहेत.
सन्माननीय व्यासपीठावरील या विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय माळे सर, तसेच सिनियर कॉलेजचे प्राचार्य आनंद सर आणि आजचे सत्कार मंत्री उदयकुमार पितांबर बडगुजर सर व त्यांच्या सौभाग्यवती, तसेच सर्व मान्यवर आणि या विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, आज शुभेच्छा समारंभ आहे सरांचा. तसं पाहिलं तर आमच्या विद्यालयात सर 2019 पर्यंत होते आणि 2018ला त्या ठिकाणी बदली होऊन गेले. त्यांचा आणि माझा काम करण्याचा एक अनुभव फक्त 1 वर्षाचाच आला, पण तरी सुद्धा सरांचे एवढे अनुभव मला आले की त्यातला एक अनुभव शेअर करते. गणित विषयामध्ये त्यांचा हातखंडाचा 9वीच्या वर्गामध्ये मी सरांचा पाठ ऑब्झर्व केला होता. गणिताचं एखादं उदाहरण किती सुंदररित्या एखाद्या विद्यार्थ्याला समजून सांगायचं स्टेप बाय स्टेप, आणि ते गणित मला सुद्धा अतिशय कळालं होतं. इतकं सुंदर अध्यापन गणित विषयामध्ये त्यांचा आणि इतर विषयात सुद्धा त्यांचा हातखंडाचा आहे, त्यात काही वादच नाही. आणि सर्व गुण संपन्न असलेले बडगुजर सर अजून एका पालकाने आमच्या शाळेत ज्या नावाने एक विशिष्ट विद्यार्थ्यांना बक्षीस जाहीर केले, विशेष केले. संध्या डोंगरे म्हणून तुम्हाला माहिती असेल सर, जी आवडती विद्यार्थिनी संध्या डोंगरेच्या मम्मीने 10वीच्या येणाऱ्या प्रत्येक बॅचला विद्यार्थ्यांना गेल्या वर्षी त्या पाहुण्या म्हणून आल्या होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं आहे की संध्या डोंगरेचा रेकॉर्ड जो विद्यार्थी तोडेल त्याला मी 5,000 रुपये बक्षीस देणार. या पद्धतीने पालक सुद्धा सरांची आठवण काढत असतात. तर अतिशय सुंदर असं बॉन्डिंग सरांचं विद्यार्थ्यांमध्ये आहे, पालकांमध्ये आहे आणि इतर कर्मचारी असतील किंवा त्यांचे नातेवाईक असतील याच्यामध्ये बॉन्डिंग छान आहे. तर अशी शुभेच्छा देईन सर. आपण पुढील आयुष्य सुंदर, हेल्थ, वेल्थ अँड हॅपीनेस अशा प्रकारचं असावं अशी मी माझ्या विद्यालयाकडून, माझ्या कर्मचाऱ्यांकडून शुभेच्छा देते. धन्यवाद. त्यानंतर बडगुजर सरांच्या भगिनी मनीषा बडगुजर या सुद्धा सरांना शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत. सर आणि समजलेले सगळं माझे भाऊच आहेत, त्याबद्दल मी सरांचे आभार मानते. हे मी म्हणजे पहिल्यांदा स्टेजवर आलेली आहे. माझा भाऊ हा सगळ्यांना जोडून घेणारा आहे. आम्ही 4 भाऊमध्ये हा माझा भाऊ माझ्यापेक्षा मोठा आहे. 2 भाऊ मोठे आणि माझी बहीण होती, ती कोरोनामध्ये वाढली. भाऊ म्हणला म्हणजे असं मी प्रत्येकाला सांगेन. कधी मी सांगितलं की मला असं पाहिजे का, मी म्हणतो फोनवर जरी बोलले तरी तो मला बघ तुला काय पाहिजे, तू बसत असतो. आणि माझ्या भावाचा जन्म सकाळला झालेला असला. आई सांगायची की भाऊ आपला आहे ना पहिलीमध्ये सर्व वर्गात पहिला आला पाहिजे. मला इतका आनंद झाला होता तेव्हा की आपण सुद्धा असं असावं. त्यावेळेला माझ्या वडिलांनी मला नोकरीसाठी नाही पण माणसाने कसं जगावं यासाठी MA पर्यंत पोस्ट ग्रॅज्युएटपर्यंत मला शिकवलं. मी शेतकरी नवरा केलेला आहे आणि शेतात जाते. मला त्याचं हे नाही, पण माणसाने कसं जगावं, लोकांशी कशी वागणूक ठेवावी, लोकांना कसं आनंदित ठेवावं हे मला माहिती आहे. माझा भाऊ इतका हे ना तिथं कोणाला दुःख नाही, कधीही कोणाचा कंटाळा केला नाही. काही कुठे नातेवाईक असले तिथं थांबत जातो. आज माझ्या भावाचं शेवटचं म्हणजे शिक्षण क्षेत्रात खूप हुशार आहे आणि गणित विषयात तर सर्वांना
घरात खूप हालाकीची परिस्थिती होती, तरी सुद्धा तो आमच्या इथं आम्हाला कॉलेजचं प्रताप कॉलेज होतं, अपडाऊन करायचं आणि BSc पर्यंत शिक्षण घेतलं. BScच्या निकालाच्या दिवशी तो लोकांकडे शेतात गेलेला होता. त्याच्या मित्राने सांगितलं की सर विजू कुठे गेला, म्हटलं बाहेर गेला. म्हणे माहीत त्याचा निकाल आलेला आहे. म्हटलं काय एवढे पास झाला. मला एवढा आनंद झाला त्यावेळेला. माझा BSc पास झाला. माझ्या भावाने खूप कष्टाने आणि खूप याच्याने आलेला आहे आणि त्याचे हे गुण ऐकल्यावर माणसाला इतकं कळून येतं की नाही, आज माझे वडील राहिले असते तर खूप आनंद झाला असता. माझी आई पण आहे, पण तिची परिस्थिती नाही चालण्याची म्हणून ती इथे येऊ शकली नाही. ती जर राहिली असते तर तिला पण खूप आनंद झाला असता. मी एवढे 2 शब्द बोलून माझे भाषण संपवते. नमस्कार. आणि त्या गावावरून सरांच्या समारंभासाठी इथे आल्या आणि त्यांनी आम्हाला अतिशय कळकळीची विनंती केली की मला माझ्या भावाबद्दल काहीतरी बोलायचं आहे. आणि खरंच भावा बहिणीचं प्रेम बघून आमचंही मन अभिमानाने भरून आलं. आज सरांच्या आई सुद्धा या कार्यक्रमाला येणार होत्या, तसं सर बोलले होते, पण त्यांचं वय झाल्यामुळे ते आल्या नाही. पण सर खरं सांगू का, आई आली नाही, बहीण आली, पण बहिणीच्या रूपात आईच इथे आली आणि तुमच्याबद्दलचं प्रेम व्यक्त करून गेली. यानंतर आपल्या विद्यालयाचे पर्यवेक्षक विभू महाजन सर हे सरांना शुभेच्छा दिले. सर्वांना नमस्कार. आजच्या या शुभेच्छा समारंभाचे अध्यक्ष आदरणीय प्राचार्य वाळी सर, त्यानंतर कोपरा विद्यालयाच्या प्राचार्य सौ गावित मॅडम, ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य महाजन सर, आपले उपप्राचार्य श्री तिरुमले सर, 3 दोघेही पर्यवेक्षक सौ कट्टा मॅडम, त्यानंतर आपले मार्गदर्शक आणि माजी पर्यवेक्षक आदरणीय कुंभार सर आणि सरांच्या कार्यक्रमासाठी आलेले सर्व त्यांचे मित्रपरिवार, नातेवाईक आणि आमचे सर्व शिक्षक. यामध्ये ज्युनियर कॉलेज, माध्यमिक, प्राथमिक स्तर सरांचा बद्दल सर्व विषय जवळजवळ संपलेले आहेत. मी वाट पाहत होतो की माझ्यासाठी काही शिल्लक राहिले, परंतु बरेचसे विषय झालेले, वेळही तसा बराचसा झालेला आहे. एक गोष्ट या समारोपाच्या वेळेला निदर्शनास आली ती अशी की आपले आदरणीय प्राचार्य माळी सर यांनी जवळजवळ 70 रिटायरमेंट केले असतील, आपल्याला सगळ्यांना निरोप दिले असतील, परंतु ही पहिली रिटायरमेंट अशी दिसते की ज्या व्यक्तीसोबत ते जॉईनिंग पासून एंडिंग पर्यंत आहे. हा विशेष भाग मला या ठिकाणी जाणला. सर गणित आणि विज्ञानात पारंगत आहेतच. बडगुजर सरांचा हात कोणी धरला नाही. मगाशी त्यांच्या बहीण या ठिकाणी आल्या आणि त्यांनी थोडंसं आपल्या सगळ्यांना भावुकही केलं. स्वाभाविक आहे, कारण बडगुजर सरांनी आतापर्यंत कोणालाही दुखवलेलं मला तरी आठवत नाही आणि हे त्रिवार सत्य आहे. बडगुजर सर कोपऱ्यात होते. त्यांनी कोपऱ्यात काय केलं आम्हाला जास्त माहिती नाही. कोपऱ्या शाळेत म्हणजे आम्ही इथं असल्यामुळे आम्हाला जास्त माहिती नाही, परंतु आपल्या सहकार्याच्या माध्यमातून आम्हाला बऱ्याचशा गोष्टी आपल्या कळल्या आणि या विद्यालयात आपण आल्यापासून खरोखर जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा असे गरजदारी बडगुजर सर
ज्या तुम्हाला माहितीसाठी जे पाहुणे आहेत त्यांच्यासाठी सांगतो, बडगुजर सर येण्यापूर्वी हे गीत मी म्हणायचे, परंतु बडगुजर सरांचा जो पहाडी आवाज आहे त्या आवाजामध्ये मी माझा आवाज कमी करून ठेवतो, कारण त्यांच्या आवाजापुढे दुसरा आवाज आम्हाला पर्याय तरी सध्या दिसत नव्हता. आता हळूहळू आम्हाला पर्याय तयार करायला लागेल. आमच्या कलेचे शिक्षक पवार सर आहेत, कदाचित ते पुढे याचा वारसा चालवतील. असो, सरांच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांचा स्वभाव हा अतिशय गोड, मधुर, स्पीडली बोलणं आणि उत्तम असा स्वभाव त्यांचा सर्वांनी या ठिकाणी जाणलेला आहे. सर मला मगाशी म्हणाले, म्हटलं सर काय तुम्हाला कसं वाटलं बाटिया वगैरे, मी त्यांच्याशी अधूनमधून चर्चा करायची. ते म्हणाले सर बाटियामध्ये आल्यानंतर वजन वाढलं. मी म्हटलं चांगली गोष्ट आहे, बाटियात आल्यानंतर सगळ्यांचंच वजन असं वाढलं आणि खरोखर त्यांचं वजन वाढल्याची कबुली त्यांनी मला दिली. भविष्यात या वजनावर ते कंट्रोल करतील आणि त्यावर नियंत्रण ठेवून त्या पद्धतीने व्यायाम वगैरे सगळं काही करतील. असो, परवा एक गोष्टही घडली. मी सरांना म्हटलं सर तो बॅनर छापायचा आहे आपल्याला, बॅनरवर आपण पाहत असाल, तुमचं लक्ष गेलं की मला माहिती नाही, परंतु बॅनरवरचा फोटो आणि सरांमध्ये म्हणजे प्रत्यक्ष यात तुम्हाला थोडीशी तफावत दिसत असेल. झालं असं की सरांना म्हटलं बॅनरसाठी फोटो द्या. सर म्हणजे ठीक आहे द्या, तो घरी जाऊ. म्हटलं चांगला फोटो. सर घरी गेले आणि मग मला सांगितलं की सर लग्नाचा एकही फोटो नाहीये. मी म्हटलं सर मॅरेज अॅनिव्हर्सरी नाहीये, तुमचा चांगला फोटो द्या, सिंगल द्या. आणि मग सरांनी असा फोटो दिला की आपल्याला पूर्वीचे बडगुजर सर कसे होते तेही त्यांनी त्यांचा फोटो तुला आज दाखवून दिलं. म्हणून सरांचं विशेष आभार मानतो. सर आपल्याला खूप चांगलं आरोग्य मिळावं, सुख समृद्धी मिळावी आणि मॅडमना घेऊन आपण परदेश दौरे करावे अशा सुंदर शुभेच्छा मी आपल्याला देऊन वेळेचा अभावी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. यानंतर सेवारूप दरवर्षी कुमार सर हे बडगुजर सरांबद्दल 2 शब्द बोलतील. धन्यवाद सर. सन्माननीय व्यासपीठ, या शाळेचे मार्गदर्शक सन्माननीय प्राचार्य माळी सर, उपमुख्याध्यापक तिरुमले सर, उपप्राचार्य महाजन सर, ज्येष्ठ पर्यवेक्षक बी.यू. महाजन सर, पर्यवेक्षक गोखले सर आणि पर्यवेक्षक पी.टी. पाटील सर, ज्युनियर कॉलेजचे सर्व विभागाचे विभाग प्रमुख, सरांचे सर्व नातेवाईक, सरांची मुलगा आलेला आहे, मित्र आहेत, विद्यार्थी आहेत, त्याच्यावर प्रेम करणारी बरेचशी मंडळ या ठिकाणी आलेली आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून अगदी सरांचे चेहरे, आम्ही इकडे बसल्यामुळे सरांचे चेहरे दिसतात आम्हाला. सगळ्यांच्या चेहऱ्यामध्ये त्यांच्या मुलीचा जर चेहरा पाहिला तर प्रत्येक कार्यक्रमात ते आत्मसात करते आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद जर पाहिला तर ते माझ्या पप्पांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम खूप आनंदाने घेत आहे. त्याचा चेहरा सगळ्यांपेक्षा वेगळा दाखवत दिसला मला. फोटोच्या संदर्भात मी काल सरांना म्हटलं सर आत्ताचा फोटो नाही का, त्यांना कदाचित पडला असेल हा लग्न सोहळाचा आहे माझा, म्हणून त्यांनी लग्नासाठी जसा फोटो आपण दाखवतो तसा त्यांनी फोटो दिलेला आहे. आपण असंच म्हणूया की ही नवीन जोडीच आहे लग्न झालेली, असं म्हणायलाही हरकत नाही, कारण तेवढे लाल कळत दिसते जोडी जणू काही मेकअप करून बसवलेला आहे. मी शाळेतील सर्व शिक्षकांना धन्यवाद देईन की त्यांनी कार्यक्रम त्याच पद्धतीने आयोजित केलेला आहे. सुंदर कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आमचे फोटोग्राफर सुंदर फोटो काढतायत.
प्रत्येक क्षणाची नोंद त्यांच्याकडे होत आहे आणि झालेल्या नोंदी ते शेवटी आम्हाला देतात की या क्षणी या नोंदी झालेल्या आहेत. तर हे जे आयोजन आहे त्यांनी खूप सुंदर नियोजन केलेलं आहे, सुंदर आयोजन केलेलं आहे. या शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी सरांच्याबद्दल बरंचसं सांगितलं गेलं. सर इथं जरी 2019 आले असते तर एक गणित विज्ञान शिक्षक म्हणून मीही गणित विज्ञान शिक्षक, सरही गणित विज्ञान शिक्षक, यामुळे आमची खूप वर्षापासून म्हणजे आम्ही नोकरीला लागल्यापासून आमचा संपर्क आहे. माळी सरांनी यापूर्वीचे अनेक वर्ष खारघर कोपरा येथे असल्यामुळे बरेचसे प्रशिक्षण माळी सरांच्या शाळेत पाहिजे आणि त्या निमित्तानं आम्हाला जाणं व्हायचं आणि त्या प्रशिक्षणाचं नियोजन बडगुजर सर करायचे. मला वाटतं गणिताचे प्रशिक्षण बरेचसे झालेले आहे. अगदी जिल्हा लेवल, तालुका लेवल या प्रशिक्षणाला मी जायचो. त्यामुळे बडगुजर सरांची खूप वर्षापासून ओळख आहे. त्यामुळे खूप वर्षापासून मला माहिती आहे की बडगुजर सर हे उत्तम गणित विज्ञान शिक्षक आहेत, उत्तम RSP शिक्षक आहेत, उत्तम बुद्धिमत्ता शिक्षक आहेत. ते इथं आल्यानंतर मला कळलं. कारण इथं ज्या स्पर्धा परीक्षा आयोजित केलेल्या जायच्या त्यावेळेला सरांचा एक स्वभाव आहे, म्हणजे रिटायरमेंटला जरी आले तर त्यांना कुठल्या वर्गावर जायला सांगावं लागत नव्हतं. ते विचारायचे सर पुढे जायचं आहे का, शिक्षक कमी येतात. मला खरंच आनंदाने कौतुक वाटतं सरांचं की अगदी परवापर्यंत कसं कुठल्या वर्गावर जायचं आहे का. तर त्याची तर आम्ही संधी घेतलीच त्यांच्या मुलाच्या बरोबरची. हां सर 10वी बरोबर जायचं, हां सर 10वी बरोबर जायचं आहे. आणि मुलं स्वतःहून सांगायचे की आज बडगुजर सर आले होते, त्यांनी त्रिकोणमितीचा अभ्यास घेतला. आज बडगुजर सर आले होते, त्यांनी सांख्यिकी घेतलं. त्या वर्गाला ते शिकवत नसत, पण कोणत्याही वर्गावर गेले तर तिथं बसून न बसता किंवा दुर्लक्ष न करता त्यांच्या विषयाचं पुरेपूर ज्ञान त्यांनी दिलेलं आहे. साधारण असं असतं की वर्गावर पॉलिटिक्सचा पिरियड असेल तर माझा वर्ग असेल तर मी शिकवतो आणि दुसऱ्याचा वर्ग असेल तर कंट्रोल करतो फक्त आपण. पण सरांचं थोडंसं वेगळंच व्यक्तिमत्व. कुठल्याही वर्गावर पाठवा, त्यांना आवडणारा गणित विषय ते तिथं नक्कीच घेत असत. आणि हे ते सांगायचे नाही, त्या वर्गातली मुलं सांगायची की आज सरांनी हे घेतलेलं आहे. त्यानंतर उत्तम गायक आहे तिथं सांगितलं, पण उत्तम गायक मला याच्यापूर्वी असं कळलं होतं. आमची इलेक्शन ड्युटी बडगुजरांना आठवत असेल, इलेक्शन ड्युटी चौकच्या जवळ एक गाव आहे कळेगाव, आणि दोघं आम्ही इलेक्शन ड्युटीला एकाच बूथवर होतो आणि मुक्कामाला राहावं लागलं होतं. सुदैव असं होतं की आमच्या बूथवर सेपायापासून केंद्र प्रमुखापर्यंत सगळेच गायक होते, मी सोडून. आणि मग तिथे सरांचं कळलं की सर उत्तम गायक आहे. त्याने पंचायत समितीतले ज्ञानेश्वर पाटील म्हणून केंद्र प्रमुख होते, 1 नंबर सर 2 नंबर असे सगळेच ग्रुप. त्या दिवशी त्या मुक्कामाचा अजिबात कंटाळा आलेला नाही. त्या वर्षापासून मला कळलं की बडगुजर सर उत्तम गायक आहे. त्यांचं ते गाणे आहे माझ्या लक्षात आहे अजून, पण मी गायक नसल्यामुळे सांगत नाही मी. हां ते गाणं माझ्या लक्षात आहे. तर याप्रमाणे सरांचे पैलू जेवढे उलगडले तेवढे भरपूर आहेत. मगाशी त्यांच्या मुलीने इथं मनोगत व्यक्त केलं आणि तिचं शेवटचं वाक्य मला आवडलं की पप्पांची इथून पुढे आम्ही निश्चितपणे विद्या आयुष्यासाठी प्रयत्न करू आणि सांगू, याचीच गरज आहे. या वयानंतर अपेक्षा एवढीच असते की मुलांना आणि मुलींनी यांच्या आरोग्याची, यांच्या आनंदाचं आपण जबाबदारी घ्यावी. नक्कीच त्यांना आनंद मिळेल. तर ही तुझी अपेक्षा व्यक्त केली, खूप छान आहे. तुमच्या दोघांचे शिक्षण छान झालेलं आहे, तुम्ही डेलीला नेहमी असतात. त्यामुळे आपला व्हॉट्सअपवर बराच वेळा संपर्क होत असतो. तर यानंतर त्यांच्या भावी आयुष्यासाठी ते जरी निवृत्त होत असतील, गणित विषय जरी शिकवणं बंद असेल तर ते निश्चितच समाजामध्ये जाऊन काम करणार आहे. ते अध्यात्मामध्ये पण ते काहीतरी करते, एक उत्तम अध्यात्म सुद्धा आहे. त्यामुळे तिथेही ते काम करतील आणि उर्वरित आयुष्यासाठी, यानंतरच्या जीवनासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. मी इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आमचे 2 पर्यवेक्षक सरांच्या पॅनलवरील फोटोबद्दल बोलले. ज्यावेळेला आम्ही या हॉलमध्ये आलो तेव्हा सगळ्यांनी हा फोटो बघितला आणि आम्ही टीका टिप्पणी विचार केली की सरांनी असा फोटो दिला तर आम्ही कॉलेजचाच फोटो देणार आहोत. सरांबद्दल बोलायला अनेक उत्सुक आहे, पण वेळेअभावी आपण सगळ्यांना काही बोलू शकत नाही. तरी सरांची विद्यार्थिनी मनीषा म्हात्रे कोपरा हायस्कूलवरून इथे आलेली आहे आणि तिला सरांबद्दल मनोगत व्यक्त करायचं आहे. तर तुम्ही 2 शब्दात आपलं मनोगत व्यक्त करावं.
अध्यक्ष, सगळे पाहुणे, सगळे निमंत्रित लोक आणि माझे सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणी, नमस्कार. आज सरांचा सेवानिवृत्ती समारंभ आहे. खरं तर गंडो सरांच्या हाताखाली आदरणीय माळी सर आणि बडगुजर सर, मी हायस्कूलला असताना आमचे प्राचार्य आणि शिक्षक होते. ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर मला गणित विषय अजिबातच आवडत नव्हता, पण सरांनी इतकं छान पद्धतीने गणित आणि विज्ञान शिकवलं आहे की त्याच्यामध्ये थोडी थोडी रुची प्राप्त झाली. तसं बघायला गेलं तर सरांचं एकदम इच्छा होती की माझे सगळेच विद्यार्थी एकदम काहीतरी असं छान एखाद्या क्षेत्रामध्ये नाव कमावं. तर खरं तर स्वामी जेवढी तुमची अपेक्षा होती तिथपर्यंत नाही वाटू शकली, पण अभिमान मात्र नक्कीच आहे की आज मी एका नावाजलेल्या शैक्षणिक संस्थेमध्ये आदर्श शैक्षणिक समूह श्री धनराज विस्पुते चेअरमन आहेत आणि श्री डी डी विस्पुते अध्यापक विद्यालयामध्ये सिनियर क्लर्क म्हणून मी 20 वर्ष काम करते तिथे. त्यावेळी सरांचा माळी सर आणि बडगुजर सरांची खूप चांगलं मार्गदर्शन मिळालं आम्हाला. सरांचा प्रेमळ स्वभाव, प्रत्येकाला मदत करणं, त्याच्याबद्दल तर काय म्हणजे काय बोलावं थोडं कमीच आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांची त्याने आपुलकीने चौकशी करायची नाही, काय शिकताय, काय शिकलं तुम्हाला येत नाही, त्याच्याबद्दल प्रत्येक वेळी त्यांनी आमच्या अडचणी समजून घेतल्या, आम्हाला समजून तर विशेष मला समजून घेतलं. थँक्यू सो मच सर. इतकं छान घडवलं आणि इतकं छान आपलं मार्गदर्शन मिळालंय. राहिला प्रश्न कोपऱ्या हायस्कूलचा. आज कोपऱ्या हायस्कूलला जे कोपरा हायस्कूलच्या नावावर मला आलंय ते केवळ बडगुजर सर आणि त्याच्यापेक्षा जास्त माळी सरांमुळे, की कारण आदर्श शाळा म्हणून नाव रुपाला आहे. माझं खरं नाव आहे मनीषा धर्मा तोडेकर. माझे वडील सुद्धा शाळा कोपऱ्याचे चेअरमन आहेत आणि मला खूप अभिमान आहे की या 2 व्यक्तींच्या हाताखाली मी घडली. खूप खूप थँक्यू खूप. आणि सर तुम्हाला तुमच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तुमच्या भावी वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. आपला सुदंड आयुष्य लाभो, निरोगी आयुष्य लाभो, हे माझ्या आणि माझ्या कोपऱ्या हायस्कूलच्या वतीने आणि सुधाकर डॉक्टर्सच्या वतीने आपल्यास खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच मला बोलायची सांगितली. धन्यवाद. अनेक जणांना सरांबद्दल बोलायचं आहे, पण प्रत्येकाने लक्षात घे की आमचे शिक्षक इथे 7 वाजल्यापासून आलेले आहेत. त्यामुळे ज्यांना कोणाला बोलायला इथे संधी दिली नाही त्यांची मी दिलगिरी व्यक्त करते. आज अनेक सहकारी सरांबद्दल भरभरून बोलले, आपल्या भावना व्यक्त केल्या, आठवणींना उजाळा दिला, सर्वच मनापासून व्यक्त झाले. या सर्वांच्या जिव्हाळ्याला उत्तर देण्यासाठी मी सरांना इथे बोलवते, पण त्याआधी सरांबद्दल 2 शब्द बोलते. मागे वळून पाहताना अनेक आठवणींची आली शिदोरी. मागे वळून पाहताना अनेक आठवणींची आली शिदोरी. त्यात काही चांगल्या, काही कटूर तर काही काटेरी. त्यात काही चांगल्या, काही कटूर तर काही काटेरी. अनेक भेटले मित्र व सहकारी. प्रत्येकाबद्दल आदरभाव तुमच्या अंतरी. विद्यार्थी घडवण्याची बुद्धी मनातील खरी, कारण तुम्ही आहातच लय भारी. आज इथून जाताना हीच घेऊन जा शिदोरी, हीच घेऊन जा शिदोरी. आणि मी श्री विजयकुमार पितांबर बडगुजर सरांना या सर्वांना उत्तर देण्यासाठी आमंत्रित करीत आहे. सन्माननीय व्यासपीठ, या शाळेचे प्राचार्य माननीय माळी सर, उपप्राचार्य महाजन सर, तिरमले सर, पर्यवेक्षक गोखले सर, पी डी पाटील, महाजन सर आणि त्याच पद्धतीने माजी पर्यवेक्षक कुमार सर आणि इथे जमलेले सगळे माझे अत्यंत नातेवाईक, मित्र, बंधू आणि भगिनी, आज जे आपण उपस्थित आहात ही माझी लॉटरी आहे. लॉटरी असं म्हणतो की आपण जसं तिकीट काढलं तुम्हाला पैसे मिळतील म्हणून आपण लॉटरी भरतो, पण ज्या अंतिम कार्यक्रमासाठी ज्या व्यक्तीसाठी आपण दिलेला वेळ ही लॉटरीपेक्षा बहुमोल अशी किंमत आहे. खरंच की ही जीवनात लॉटरी सगळ्यांना मिळावी अशी मी अपेक्षा बाळगतो. थोडक्यात सांगायचं झालं तर मी जेव्हा शिक्षण घेत होतो मला लहानपणापासून खूप आवड होती. मी 7वीत असताना मुलांना पाढे पाठ करून घेणे आणि गणित शिकवणे हा माझा हातखंड होता. त्यावेळी ती परिस्थिती खूप
कठीण होती. शिक्षण हा प्रकार खूप नसल्यावर डॉक्टर होणं म्हणजे खूप वेगळीच परिस्थिती होती. आणि खेड्यात पण आम्हाला शिकवायला शिक्षक नव्हते. विज्ञानाला तर शिक्षक नव्हतं 10वीमध्ये. आम्हाला फक्त गणितासाठी आणि इंग्रजीसाठी 2 शिक्षक अतिशय उत्तम मिळाले आणि आम्ही संधीचं सोडलं गेलो. पण आम्हाला एक जागरूक होतं की आपण मेणबत्तीवर आणि कंदिलावर अभ्यास करणारे मुलं 10 पैसे गोळा करायचो आणि रात्रीचा अभ्यास करायचो. मजा आली आम्हाला. आमचं खरं जेवण अजून जर आठवलं ना का मी मुलांना देखील सांगत होतो, विद्यार्थी मित्र मला फक्त 10वीमध्ये 48% मार्क आहे. मुलांना खोटं वाटायचं, तुम्हाला कशा 48% मार्क आहे, तुम्ही आम्हाला डॉक्टर बनवलं, इंजिनियर बनवलं, शिक्षक बनवलं, CA बनवलं. अरे निमित्त मात्र आहे आपण आहोत. म्हणून जीवनात कळलं की भगवंताने दिलेली शेवटी मी वाटत राहिलो तर ऋषीतले जीवन हे मला भेटलं. म्हणून मी आज देखील माझ्या आवर्जून सांगतो की खरंच भगवंताने दिलेली गोष्ट म्हणजे ऋषीतुल्य म्हणजे ज्ञानदान. आणि मी सर्वात भाग्यवान की गावाकडे 4 वर्ष ज्या संस्थेत शिकलो त्या संस्थेत मुक्तायक म्हणून सेवा केली. परंतु त्यातून मला नशिबात नसेल म्हणून बाहेर पडलो आणि खुणगाड बांधली. मला जायचं तर मुंबईमध्ये जाणार, झाडू मारणार, कंपनीत कामात करणार, तर मी मुंबईत जाणार. येतं नाही कारण रांगण टाकणं आपल्याला कधी जमत नव्हतं. कारण लहानपणी काही गट्स होते माझ्यामध्ये, कधी जमत नव्हते. तर मी नाही ते सोडला आणि इकडे आलो. इकडे आलो तर पहिले माझ्या सरांची पहिले तुम्ही पाण्यात गेलो होतो, मडीसर होते. इनेस्पेक्शन झालं, चौधरी शिक्षणाधिकारी होते. त्यांनी भाषेवर म्हटलं तू जळगाव पडता दिसतो, परंतु बीपीएडच्या मेसोडा प्रॉब्लेम व्हायचा. तू BSc आहे शिकवतो बरोबर, पण बीपीएड मुळे आम्हाला अडचण होते. म्हटलं मला पण कळत आहे. तर त्यांना बाहेर पडलो आणि योगायोगाने कोपरा या ठिकाणी मी सेवेत झाला. सरांसोबत काम करताना मला काही अडचण झाली नाही. तरी पहिलं वाक्य होतं, आता कोपऱ्यातनं बाहेर पडणं म्हणजे साधी गोष्ट नाही. कारण बऱ्याच वेळा सांगायचं की 2 वेळा 2-3 वेळा भरती झाली त्याला कारण ते कारण तुझ्या त्याच्याकडे गट्स आहे तर तू शाळा नाव करतो. म्हणून बदलीचं नाव आलं की लगेच माळी सरांकडे आलं की लगेच आता आमचे विद्यार्थी मनीषा थोडेकडे सांगितलं आणि लगेच 7 वाजेपर्यंत गाडी मारीला. पहिले ऑर्डर कॅन्सल, बाकीचं बोलायचं नाही. एकदा झालं, 2दा झालं, शेवटी चेअरमॅन साहेबांनी सांगितलं बदली आम्ही करणार, तुम्ही नाही करणार. म्हणजे ही जी पोस्ट पावती मिळाली ना ही साधी पोस्ट पावती आहे. कर्म करत राहायचं, आपल्याला भगवंत देणारच. कारण शून्याचा विषय करताना तो काळा देखील माळी सरांना आम्हाला चांगला आठवतो. काय ते आमचे दिवस होते, काय आनंदीपणा होता, काय उत्साह होता. आणि म्हणून या जीवनात आम्ही जे सोनं केलं ती सगळी गोष्ट पावते. आणि बाहेर पडताना असं वाटलं की खरंच की बाहेर का पडलं पाहिजे. कारण माझा समाज थोडा खळखळाट असला पाहिजे, नदी अशी वाहती असली पाहिजे, ते थांबून काय फायदा नाही. म्हणून कोपऱ्यातून जर त्या ठिकाणी बाहेर पडताना देखील सर मला विचारलं तुला कोणा कोपऱ्याला जात आहे ना मी बरं मोठं बोलत. म्हटलं सर मी एकदा काम केलं ना की मला बाहेर पडायचं म्हणजे पडणारच. आणि सरांची एवढी मला पुष्टी होती, सरांना माहिती एवढा ठाम विश्वास सरांचा. कारण नागरिक देखील आज आपण म्हणतो की भगवंता माझ्यासोबत आहे, हे मला काम होतं. आणि दुसरं म्हटलं हे मी काम करणारच, हे सगळ्यांकडून आत्मविश्वास होतो. आत्मविश्वास होता. एवढंच काय सर जेव्हा शाळेत नसताना आम्ही एकदम चांगलं काम करायचं. सर माहित ना एकदम मस्त टाकाटा काम करू म्हणजे सरांना तो विश्वास राहायचा. सहज की एखादी सहज असेल थोडं सरांना सांगितलं की सर घेऊन जा. कारण पिढी पाटील सरांना अनुभव की बसमध्ये शिक्षक नाही, पिढी पाटलांमुळे खंड पडला की सर त्या गाडीत तर शिक्षकच नाहीये, कोण आहे बडो सर आहे, सोडून देते गाडी. ते बडो सर आहे ती गाडी बघते. हे जे पोस्ट पावती मिळाली पिढी पाटील सर बघत राहिले. थोडं असं काय म्हणतात सर ते, अरे सरांचा विश्वास आहे माझा माणूस हा काम करणार आणि करून दाखवणार. आणि म्हणून लहानपणापासून माझे जे गट्स होते त्याचा मी जास्तीत जास्त उपयोग विद्यार्थ्यांसाठी केला. विद्यार्थी माझ्यासाठी केंद्रबिंदू होता. कारण विद्यार्थ्यांची पोस्ट पावती म्हणजे तो आयुष्यभरात होता. म्हणून शिकवणं वेगळं आणि त्या विद्यार्थ्यामध्ये त्याला उभारी करणं खूप काळाची गरज आहे. शिकवण आपण शिकवतो म्हणून मी बऱ्याच वेळा मध्यस्थीवर विद्यार्थ्यांसोबत अभ्यास करून शिकवायचो. ते आज देखील विद्यार्थी सर तुम्ही आम्हाला सोडून चालला. आज जे माझे विद्यार्थी मागे बसले ते काळात त्यावेळेचे विद्यार्थी मधली सुट्याचे म्हणजे त्यांच्यासाठी माझी फिक्स राहिली. इथं पण देखील बऱ्याच वेळा मी मध्यस्थी जेवण करत म्हणजे शिक्षणासोबत नसायचं कारण मी विद्यार्थ्यांना देत होतो. आणि म्हणून याच्यामध्ये माझ्याकडे भगवंताने दिलेली ज्ञानदानाची शिजवली की जास्तीत जास्त वाढत राहील. आणि समाज काय म्हटलं तर आता आमचे भगिनीने सांगितलं की मी उत्तम प्रकारे घरची परिस्थिती देखील होती, वडील नोकरीला होते, पण असं एकही समाजातील घर नाही
की ज्या घरामध्ये मी शेतीचे कामं केली नाही. आता ते म्हणत तुम्ही त्या शेतीचे कामं काय करत होते? मला एक आवड होती, मला मित्र बनवायला खूप आवडायचं. मग तो कोणी घोडी कुठल्याही धर्माचा असतो त्याशी मला घेणं नाही, तो माझा मित्र झालाच पाहिजे. मग मित्र करत असताना एक प्रकारची एकजूट आणि आपल्या शब्दाला किंमत निर्माण होईल. हे करत असतानाच आमची मातोश्री गावात जेव्हा ग्रामपंचायतीसाठी निवडणुकीला उभं राहिले 1995 एक गोष्ट, त्यावेळी एन शेषम होते. बस गावात वडिलांसोबत राहिलं सांगितलं आता इलेक्शन आहे. गावाने भरभरून मत दिलं. मी फक्त भेटायला गेलो, अरे विजू कशाला आला शाळा सोडून? अरे तुझी आई माझी आई काय फरक आहे? मला खूप अभिमान वाटला की आपण केलेली पोचपावती आज आई देखील त्या ठिकाणी चांगल्या मतांनी निवडून आली होती. म्हणून कर्मभूमी खूप महत्वाची, कर्म करत राहूया. आणि पुन्हा सरांना सांगू इच्छितो सर, तुमच्या सोबत सुरुवात पण केली आणि तुमच्या सोबत शेवट पण होत आहे आणि थोडंसं वाईट पण वाटतंय, कारण सरांच्या अजून 2 गोष्टी आहेत त्या मी पूर्ण करू शकलो नाही. त्या म्हणजे सरांचं एक स्वप्न आहे, सगळे शिक्षक बांधवांना विनंती करतो, सरांचं स्वप्न आपण जर पूर्ण केलं ना तर खरंच आपण धन्य मानतो. आणि आपण काय करणार आपल्यासाठी? सरांना ही शाळा आपण मानांकित जर करून दिली ना, हे तुमच्या प्रयत्नाने होणार आहे. तर सर खरंच म्हणतील खरंच माझ्या जीवनाचं सार्थक झालं. कारण ही व्यक्ती हे प्राचार्य असे की एकदा मनात घेतलं त्यांनी ते पूर्ण करणार म्हणजे करणार. मग त्याच्यासाठी दिवस रात्र करायला देखील ते मागे पुढे बघत नाही आणि संकटात साथ द्यायला कधीच नाही की संकटाला बिलकुल नाही, मी आहे सोबत करून बघतो. आणि म्हणून आज देखील मी शिक्षक बांधवांना विनंती करतो सर की तुमचं स्वप्न नक्कीच हे शिक्षक वर्ग पूर्ण करतील. एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. तुमच्या अनुभवाचा, चांगल्या गुणांचा, असलेल्या ज्ञानाचा फायदा पुढे विद्यार्थ्यांना व समाजाला मिळत राहू अशी अपेक्षा करते. आणि पुन्हा एकदा विद्यालयातल्या सर्व सहकार्याकडून सेवानिवृत्तीच्या व निरोगी आयुष्याच्या अनेक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला देते. विद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य व या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री PS माळी सर आणि बडगुजर सर यांचा जवळजवळ 30 वर्षाचा स्नेह. नवे सर त्यांना भाऊच मानतात, त्यामुळे सरांचा एवढ्या वर्षाच्या अनुभवातील रेशीम बंध आज आपल्याकडे सर उलगडणार आहे. माननीय प्राचार्य PS माळी सरांना विनंती करते की आपण आपले अध्यक्षीय भाषण आणि आपले मनोरंजन सादर करावे. धन्यवाद मॅडम. सर्वांना माझा मनापासून नमस्कार. जास्त वेळ घेणार नाही. अध्यक्ष असल्याने वेळेचं भान आहे. 10 मिनिटांमध्ये मी आपल्याला विषय सांगणार आहे. तर व्यासपीठावर असलेले आमचे सहकारी आदरणीय प्राचार्य गावित मॅडम, सेवाकृतीचे सत्कारमूर्ती आदरणीय बडगुजर सर, सौ बडगुजर मॅडम, माझे सहकारी 3 विभागांचे उपप्राचार्य, आता मी वेळ वाचवतो, 3 विभागांचे उपप्राचार्य, 3 विभागांचे सर्व पर्यवेक्षक, बडगुजर सरांचा वतीने आलेले सर्व नातेवाईक, त्यांची मुलगी, मुलगा, स्वाध्याय परिवारातील सर्व मित्रगण, कोपरा विद्यालयाचे शिक्षक वृंद आणि ज्या विद्यार्थ्यांना घडवलं ते 1992 पासूनचे सर्व विद्यार्थी आणि आमच्या 3 विभागांचे शिक्षक बंधू आणि भगिनींनो, शिक्षकेतर कर्मचारी. बडगुजर सरांविषयी बऱ्याचशा लोकांनी जे अनुभव आले ते कथन केले. ज्यावेळेस 1994 मध्ये माझ्याकडे शाळेचा कार्यभार आला, मला पदोन्नती देण्यात आली आणि 10वीचा वर्ग सुरू झालेला होता. माझ्याकडे गणित आणि इंग्रजीचे शिक्षक नव्हते.
मी संस्थेला रिक्वेस्ट केली होती की मला 2 शिक्षकांची गरज आहे आणि ते चांगले शिक्षक मला हवे आहेत. त्यावेळेस संस्थेने मला सांगितलं की थोडे 10 दिवस थांबा, आम्ही तुम्हाला 2 चांगले शिक्षक देतो. आणि त्यानुसार 15 दिवसांनी बडगुजर सरांचं नाव माझ्याकडे आलं. त्याच्यानंतर एक पाठक नावाचे शिक्षक होते इंग्रजीचे, ते एक नाव आलं. हे दोघही व्यक्ती माझ्याकडे आले आणि वरच्यावर त्यांची मुलाखत केली. दोघही अनुभवी होते. बडगुजर सरांनी मला सांगितले की सर, मी 2 वर्ष मुख्याध्यापक होतो गावाकडे, मंगरूळ गावाकडे, मंगरूळला. म्हटलं तुमचा उपयोग मला चांगला होऊ शकेल. आणि कामसू व्यक्तिमत्व होतं, कारण कुठेही टाकून द्या, मागे पडायचं नाही. आणि अशा व्यक्ती मिळाल्यामुळे मला शाळा घडवता आली. कारण त्यावेळेस आमच्या तोडेकर साहेबांनी जी जागा दिली होती, ग्रामस्थांनी जागा दिली होती आणि आमच्या ह्याच विद्यार्थ्यांनी, मागे बसलेले ते जुने विद्यार्थी, त्यांनीच ती 1 एकरभर जागा स्वच्छ केली होती, शाळेला लायक बनवलेली होती. आणि मग शाळा बघता बघता उभी राहू लागली. पण तिला उभं करताना आम्हालाच विटा द्यावा लागले, सिमेंट घालावं लागलं, पत्रा बसवावा लागला, कुठे दरवाजे, कुठे खिडकी, कुठे लादी. आमचे मुले हौशेने त्या वस्तू द्यायच्या आणि आम्ही कामगार न समजता आपलं विद्यालय म्हणून काम. मग ह्या व्यक्तीकडे जर सांगितलं सर तुम्हाला मिस्त्रीचं काम जमतं का? हो, ते मला पण जमतं. पण आता ही लाकडं मोठी आहे, यांना तोडावी लागते, ते पण मला जमतं, ते खोडून देतो, तोडून देतो. या पद्धतीने ही माणसं मला तिथे मिळत गेली. एवढंच नाही तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा उत्तम प्रकारे विषयाचं अध्यापन करण्याचं काम त्या लोकांनी केलं. आज 33 वर्षांचे काळ गेला, ती मुलं आज इकडे आलेली आहेत. त्यांच्या मनामध्ये कुठेतरी हृदयामध्ये तो शिक्षक आहे आणि त्यामुळे त्यांना असं वाटतं की आज त्यांचा सेवाकृतीचा दिवस आहे, आपण त्या आनंदामध्ये सहभागी झालं पाहिजे, त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजे. या माणसाचं गणित इतकं वेगळं आहे की जिथे जाईल तिथे आपला माणूस करून घेईल. ज्यावेळेस त्यांनी स्वाध्याय परिवार जॉईन केला, त्यांना मी जाऊ देत नव्हतो सर. बऱ्याचदा मला ते म्हणायचे इथे जायचे सर, मी म्हणायचं स्वाध्याय इथेच आपले वर्णनशास्त्री आहेत, तुम्ही इथेच सुरू करा. मग ते कधी कधी नाराज व्हायचे, नाही सर ते ग्रुप आहे आणि मला ते जावं लागेल. त्याचा एक फायदा असा झाला की मग त्यांनी मॅडम यांना तयार केलं. सर मला बऱ्याचदा जाऊ देत नाही ना, मॅडम बाकीचं काम करते. आणि मग त्यांनी सुद्धा एक स्वाध्याय छोटा मुलांचा परिवार सुरू केला. अनेक ठिकाणी स्वाध्यायाच्या माध्यमातून कर्नाटक असेल, नागपूर असेल, अजून काही बरेच ठिकाण असतील, अशा ठिकाणी जाऊन त्यांनी समाजसेवा केली. ती उणीव त्यांनी शाळेमध्ये भासू दिली नाही. त्यांच्या सर्व परिवाराला मी ओळखतो, नात्यातल्या माणसांनाही ओळखतो. त्या ताईंचं लग्न झालं नव्हतं तेव्हा ते माझ्याकडे आले होते आणि त्यावेळेस त्यांच्या लग्नाचा विषय निघाला. अरे म्हटलं एवढं शिक्षण घेतलेलं आहे आणि शेतकऱ्याच्या घरामध्ये देत आहे. त्यावेळेस त्यांनी मोठ्या मनाने सांगितलं की मला कुठे तर काम करायचंच आहे, सर्व्हिस असो दे नाही तर शेतीचं असो दे. आणि आज त्यांनी हळव्या मनाने या ठिकाणी भावाविषयी सांगितलं. तर ही जी मंडळी आहे ही सर्वच बाजूने कौतुकास पात्र आहे. मुलाने काहीतरी व्हावं, डॉक्टर व्हावं अशी इच्छा होती सरांची मधल्या काळामध्ये. पण ते मुलाला थोडंसं पसंत नव्हतं, त्याला काहीतरी वेगळं करायचं होतं आणि घडलं ते चांगलं घडलं. आता तो पायलट बनतो आहे. हे डॉक्टरपेक्षा नक्कीच चांगलं आहे असं मी म्हणेल, अभिमानाची गोष्ट आहे. कानपूरला त्याचा नंबर लागलेला आहे. मुलगी सुद्धा PRC मध्ये काम करते. तिलाही खरं तर डॉक्टर बनवायचं होतं त्यांना, पण मार्कांची टक्केवारी आणि दिलं जाणारं डोनेशन याची ताळमेळ बसत नाही. पण तरी तिलाही काही वाटलं नाही की मी MSc करेल,
बाकी अजून बऱ्याचशा चांगल्या गोष्टी करण्यासाठी मला वाव आहे आणि मी ते करणार आहे. भावाचं प्रेम फार कमी मिळालं त्यांना. मीच म्हणायचो की तुम्ही जरी माझ्यापेक्षा वयाने मोठे असले तरी मी तुमचा बंधूच आहे. आणि त्यामुळे त्यांना ती उणीव कधी भासली नाही. आईचं प्रेम नेहमीच असायचं. वडील मध्ये तरी आजारी पडले त्यावेळेस ते धावपळ आणि त्या परिवाराला बांधून ठेवण्याचं काम या व्यक्तीने चांगलं केलं. सगळ्यात उत्तम काम त्यांच्या सौभाग्यवती यांनी केलं की घर सांभाळलं की माणूस जरा मोकळा राहतो. आणि घर सांभाळणारं कोण नसेल तर माणसाला मोकळं राहता येत नाही किंवा चांगलं काम करता येत नाही. आणि त्यामुळे त्यांचा वाटा हा सिंहाचा वाटा आहे असं मी म्हणेन. बऱ्याचदा मला हेवा वाटतो, मला वर्गात जाता येत नाही, मी आजही म्हणतो उद्याही म्हणतो. त्यामुळे बरीचशी मुलं मला ओळखत नाही. कारण कार्यालयाचं काम करणारा माणूस वर्गात जात नाही बऱ्याचदा. काल मी येता 10वीच्या वर्गात मला संधी मिळाली होती. मी 2 तास घेऊन टाकले सर. म्हटलं मिळाली नाही कारण मुलं ओळखतच नाही हेडमास्टरला. कारण 5-5 हजार मुलांची शाळा आणि तिथे 150-150 कर्मचारी आणि 2-2, 3-3 मीडियमच्या शाळा चालवायच्या म्हणजे त्याला ऑफिस सोडून जात आहे. पण जेवढे शिक्षक आहेत ते फार भाग्यवान आहेत. कारण तुम्हाला मुलं जवळून ओळखता येतात आणि जी मुलं येतात ते प्रमाणपत्र आपल्याला दिलं जातं. आणि त्यामुळे सगळे आपण भाग्यवान आहात असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यातले बडगुजर सर एक भाग्यवान. बघता बघता आयुष्य निघून गेलं. या शाळेत त्यांना कमी भेटता आलं मला. मी जेव्हा कोपऱ्याला होतो मॅडम त्यावेळेस दिवसभरातून किती वेळा भेटायचे सांगता येणार नाही. कारण ते वर्गावर जाणार आणि तिकडे वर्गावर जाणार, ते इकडे येणार, ते तिकडे जाणार आणि शाळेचा गप्पा. आज काय करायचंय, उद्या काय करायचंय या पद्धतीने. आणि ज्यावेळेस मी इकडे बदली होऊन आलो त्यावेळेस हा माणूस कासावीस झाला. ते बोलले मला घ्या सर तिकडे. म्हटलं नाही सर मी तुम्हाला नाही घेऊ शकत, तुम्ही आता कोपऱ्यालाच रिटायर व्हा. ते बोलले नाही मी कोपऱ्याला कामच नाही करणार, मला इकडेच यायचं. हो म्हटलं हट्ट करू नका. कोपरा शाळा ही तुम्ही उभी केलेली आहे, तुम्ही तिथे काम करा. पण काय झालं मध्ये माहित नाही त्यांची मानसिकता काही ठीक राहील. त्यामुळे मला आता तिथे शिकवायचंच नाही असा भाग हट्ट कधी कधी ते करायला लागले होते मध्ये तरी की मला तिथे आता काम करायचं नाही, मला इकडेच काम करायचं. म्हटलं मी तुम्हाला कळंबोलीला देतो वाटलं तिकडे जा. नाही नाही मला तिकडे पण जायचं नाही. अहो म्हटलं कळंबोली घराजवळ आहे ना. नाही नाही मला तिथेही जायचं नाही. आणि मग पुढे अचानक योगायोग आला, संस्थेला विनंती झाली आणि ही व्यक्ती इकडे ट्रान्सफर झाली आणि सगळी मानसिकता निघून गेली चेहऱ्यावरची. आणि परत जोमाने परत तेच काम झालं. मला असं वाटतं की ही एकमेव व्यक्ती की ज्यांना म्हणजे मी हजर केलं आणि त्याच व्यक्तीला मी आज सेवानिवृत्त करतोय. कारण बरीचशी मंडळी ही माझा आधी लागलेली आहे. बरीच वर्ष वेगवेगळ्या ठिकाणी काम केलीत आणि त्यानंतर ती सेवानिवृत्त झाली. पण ही एकच व्यक्ती होती. आणि पाठक सर मध्ये तरी हृदयाच्या झटक्याने एक्सपायर झाले होते 1999 मध्ये. आणि त्यामुळे जास्त वर्ष त्यांना मिळाली नाही. आणि याच्यातून अनेक धडे माणसं घेत असतात आणि पुढे चालत असतात. शेवटी आयुष्यामध्ये पैसा अन्य संपत्ती कधीच येत नाही, पण माणसं जोडलेली संपत्ती मात्र नेहमी राहते. ज्याला ज्याला आपण कामात आलो, कुठेतरी मदत केली, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष हेच प्रमाणपत्र असतं. आणि परमेश्वर त्यांना नक्कीच कुठे ना कुठे त्याचं फळ सुद्धा देत असतो. आणि मला असं वाटतं की बडगुजर सरांना सुद्धा सर्व काही मिळालेलं आहे. त्यांचा चेहरा नेहमी हसतमुख असतो. किती टेन्शन असलं काय असलं तर ते मला बोलून दाखवणार की सर मला असा प्रॉब्लेम आहे, घरचा आहे किंवा बाहेरचा आहे किंवा मला असं करायचं आहे. आणि जी जी व्यक्ती करू इच्छिते त्याला नक्की संधी दिली पाहिजे असं माझं मत आहे.
आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे कोणीही व्यक्ती उभी राहते, मीच काय पण अन्य लोकही उभी राहते. एक गोष्ट नमूद करायची वाटते, दिलगिरी व्यक्त करतो की सकाळी शाळा 9:30ला सोडावी लागली, कारण इथे 2-2, 3-3 सत्रामध्ये चालणाऱ्या शाळा आहेत. जरी छोटी शाळा असली 200-250 मुलांची तर मला सुट्टी पण देता आली असते, पण मला सुट्टी देता आली नाही, कारण एका बाजूला 9:30ला एक सीट संपली, 10ला दुसरी सुरू झाली. त्यांना बाहेर काढत काढत आमच्या शिक्षकांना 12:30 वाजले. त्याच वेळेस पतपेढीची निवडणूक चालू आहे, ती ह्याच विद्यालयामध्ये अजून वोटिंगचं काम चालू आहे. 11वीचे प्रवेश चालू आहे, त्यांची गर्दी आहे. आणि या सगळ्या कामांमधून हा एक कार्यक्रम आहे, हाही झाला पाहिजे, उत्तम झाला पाहिजे. आणि त्यामुळे हे शेड्यूल सरकत गेलं. नाहीतर मी सरांना सांगितलं होतं की आपली सगळी माणसं 1 वाजता जेवायला जातील सर, पण 1 तास लेट झाला. तर या नियोजनाचा जो प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे हा वेळ सरकलेला आहे. त्याबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. आणि अवघे 2 मिनिटं घेतो की बडगुजर सर हे सगळ्या क्षेत्रामध्ये उत्तम आहेत. ज्यावेळेस 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी यायचे आणि ते मोठ्या आवाजामध्ये जेव्हा जय भारत, जय जवान, जय किसान, आमचं अख्खं गाव हादरून जायचं. मोस्टली अंगावरती शहारे यायचे, तितका तो प्रचंड आवाज. आणि ते मध्यंतरी एकदा आजारी पडले होते आणि कोणीतरी त्यावेळेस आमच्या एक शिक्षकांनी ती भूमिका निभावली. तर कोणतरी बोललं आज काही मजा नाही आली. तर हा असा बुलंद आवाज त्यांनी इथे सुद्धा सुरू केला होता. काहींना वाटलं की कशाला उगाच एवढा आवाज काढतायत कारण नसताना, पण ती एक प्रेरणा होती, एक उत्साह होता आणि तो उत्साह देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आणि त्यामुळे मित्र किती आपण त्यांच्याविषयी बोललं तरी ते कमी असणार आहे. असा हा गुणी माणूस आज या ठिकाणी वयाच्या 58 वर्ष पूर्ण केल्यामुळे रिटायर होत आहे. 1 महिन्याआधी ते रिटायर होण्याच्या इच्छेत होते. मी त्यांना म्हटलं नाही, तुम्हाला मी महिना आधी रिटायर करणार नाही, तुम्हाला तुमच्याच वेळेमध्ये रिटायर करणार आहे. आणि म्हणून ती वेळ आज आलेली. म्हटलं पाऊस जास्त येऊ नये अशी परमेश्वराला विनंती केली होती, पण ती ऐकली परमेश्वराने आणि पाऊस बंद झाले. तर हा कार्यक्रम आमच्या सर्व जे मित्र आहेत, माध्यमिक विभाग असेल, प्राथमिक असेल, पर्यवेक्षक असतील, AHM असतील, यांनी आयोजन केलं आणि कमी वेळेमध्ये अतिशय सुंदर हा कार्यक्रम घडवून आणलेला आहे. मी बडगुजर सरांना महाराष्ट्र राज्य महामंडळाच्या वतीने शुभेच्छा देईन. आमच्या रायगड जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने शुभेच्छा देईन. आमचे महाराष्ट्र शासनाच्या GR कमिटीच्या वतीने त्यांना शुभेच्छा देईन. आमचे शिक्षण विभाग रायगड यांचा शिक्षण सल्लागार या वतीने मी त्यांना शुभेच्छा देईन. आणि सुधागडचे जरी प्रतिनिधित्व नसले तरी मी प्रतिनिधी आहेच, म्हणून सुधागड एज्युकेशन सोसायटी संकुलाचा वतीनेही मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देईन. आमच्या SES इंग्रजी माध्यमाच्या वतीनं, त्यानंतर KA पाठिया माध्यमिक विद्यालयाच्या वतीनं आणि NN पालेवाला ज्युनियर कॉलेजच्या वतीनं, आमच्या रात्र शाळेच्याही वतीनं, त्याचबरोबर आमच्याकडे YCM आहे यशवंतराव मुक्त विद्यापीठ, या सगळ्या संकुलाच्या वतीने त्यांना मी शुभेच्छा देतो. एक फिजिकल शिक्षक असल्यामुळे त्यांना दीर्घ आयुष्य नक्कीच मिळेल, कारण ही पॉवर त्यांच्यामध्ये आहे. आणि आमच्या संस्थेचं ब्रीद आहे की 100 वर्ष माणसं जगतात आणि त्यामुळे 100 वर्ष आयुष्य त्यांना लाभो अशी मी परमेश्वराकडे विनंती करतो. आणि जसं आमच्या कुंभार सरांनी सांगितलं त्या पद्धतीने की मुलांनी सेवा करायची आहे. मुलांनी पोट धरून सांगायचं की इथे जाऊन फिरून या, फार तर तिकीट आम्ही काढून देतो. कारण त्या वयातली माणसं घराच्या बाहेर निघायला तयार नसतात. जाऊ दे आता काही वय झालं आहे, पण त्यांचं वय काही झालेलं नाही. आणि कुमार सर म्हणतात तसं आजही लग्न लावलं तरी ते तरुणच नाही. कारण माणूस आमच्या दादासाहेब म्हणायचे 95 वर्षाचा मी तरुण आहे आणि तुम्ही मात्र स्वतःला तरुण समजत नाही. आता ही जोडी तर अजून 95 गाठायची आहे. आणि हा फोटो त्यांनी मुद्दामच दिलेला आहे. मी त्यांना बोललो होतो फोटो
का देत नाही? नाही सर, मला ते वय आता बघायचं नाही, माझं हे पूर्वीचं वय आहे आणि त्यामुळे हा पूर्वीचा फोटो. आणि जास्त तुम्हाला त्यांच्याविषयी माहिती जेव्हा घ्यायची असेल तेव्हा माझा बायोग्राफीमध्ये तुम्ही बघा, त्यावेळेस तुम्हाला त्याची माहिती सुद्धा माझ्या माहितीबरोबर मिळेल, यात काही शंका नाही. कारण की बायोग्राफीमध्ये त्यांची सुद्धा माहिती पुढे त्याच्यात सरकलेली आहे. जी जुनी मंडळी आहे की ज्यांचं आज इथे बोलता येत नाही आणि कमी शब्दांमध्ये ते वर्णनही करता येत नाही, जसं तिकडे माझे सर बसलेले आहेत, त्यांची सुद्धा इच्छा आहे इकडे मॅडम. हा, तुम्ही सोडलं तर ती येते, पण तुम्हाला सायन्सचा मार्क्स मिळेल की माहिती नाही. पण हा, तर तशी इच्छा असते माणसाची प्रत्येकाची. आणि एक चांगली गोष्ट आहे, मला असं वाटतं की मी ज्या कोपऱ्याला होतो त्या कोपऱ्याला ह्या मॅडम गेल्या. आता मी गेल्यानंतर ते बाकीयामध्ये कमी येते, म्हणजे माझा मागचा प्रवास सुरू आहे त्यांचा, असं काही म्हणायला हरकत नाही. आणि त्याच्यामुळे तुमची सूत्र ते शिकून घेतील तर उत्तमच आहे, यात त्या शंकाने अजून बरंचसं आयुष्य त्यांच्याकडे आहे शिक्षण क्षेत्रामध्ये काम करण्याचं. हे माझं मत मांडलंय, संस्थेचं नाही मांडलं. नाही तर उगाच चर्चा व्हायची आणि माझं नावाने बिल काढायचं, तर ते संस्थेचं काय असेल माहीत नाही मला, पण असं मला वाटतं आणि मी थोडंसं या ठिकाणी बोलून दाखवलं. असो, पुन्हा एकदा त्यांना दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा परमेश्वराकडे मागतो आणि सुंदर अशा पद्धतीने त्यांनी आपलं उर्वरित आयुष्य जगावं. आणि मॅडम, आपणही त्यांच्याकडे लक्ष द्यावं, आजपर्यंत दिलेलं आहे, पण आता बडगुजर सर आपण त्यांना द्या, कारण त्यांना वेळ कमी दिला आहे, तो आता आपण द्यावा. आणि मुलांनी त्यांची स्वप्न साकार करावी एवढीच या ठिकाणी विनंती करतो. फोटोग्राफर यांनाही विनंती करतो की चांगले फोटो काढलेले असतील ते बघायला आम्हाला पण द्या आणि त्यांना सुद्धा द्या. माझी विद्यार्थ्यांना धन्यवाद देतो की 92ची बॅच पूर्ण मागे बसलेली आहे आणि फार शांत स्वभावाची ती मुलं होती. इतकी शांत की विचारू नका, पण त्यांच्या मनात प्रश्न खूप असायचे, इतके प्रश्न विचारायचे ते काही विचारू नका. पण आज ते चांगल्या पदांवर काम करतात. एक सरपंच पण तिथे त्या मॅडम बसलेल्या आहेत आणि त्या एक पोलीस म्हणून काम करतात, एक CA म्हणून काम करतात, एक व्यावसायिक म्हणून काम करतात आणि विविध क्षेत्रांमध्ये ही मंडळी काम करतात. त्यावेळेस त्यांनी खूप मार पण खाल्लेला आहे, पण त्यांना तो मार वाटला नाही, तर आईवडिलांचा प्रसाद असतो तो वाटला आणि म्हणून ते इथपर्यंत येऊ शकले. तर पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आमचे सहकारी श्री जोसेफ पाटील सर या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करतील. थोडासा माईक शिक्षकांसाठी घेतोय. उद्या आपल्या सुधागड एज्युकेशन सोसायटीचे आदरणीय सचिव रवींद्रजी घोसाळकर यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे आणि त्यामुळे सगळ्यांना आग्रह आहे की आपण त्या कार्यक्रमाला पाली येथे उपस्थित राहायचं आहे. वेळ आहे 10:30 वाजता. प्रायव्हेट गाड्याने गेलात तरी चालेल, एकत्रित गाडी करून गेलात तरी चालेल, ज्याला ज्या वाहनाने जाता येईल त्या वाहनाने कृपया तिथे जायचं आहे. आणि संख्या सांगायची आहे आपल्या पर्यवेक्षकांकडे, कारण तिथे जेवणाची व्यवस्था केलेली आहे, ते विस्कळीत होऊ नये यासाठी किती लोक जाणार आहेत ही संख्या कृपया पर्यवेक्षकांकडे सांगा, म्हणजे मला पालीला सांगता येईल. तर सूचना संपली. धन्यवाद. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय आदरणीय उच्च विभूषित विभूती व्यक्ती आणि माझ्यासमोर जमलेले प्रेक्षक, मी आभार प्रदर्शनाकडे वळायच्या आधी अध्यक्षांच्या परवानगीने फक्त 1 मिनिट बडगुजर सरांविषयी बोलू इच्छितो. सर, आपण नेहमी मिटिंगला सांगायचे, दर मिटिंगला आपलं सांगणं आहे की शाळेत प्रवेश करताना आनंदी मनाने तुमची जी सुखदुःख समस्या आहे त्या गेटवर टांगून, कुंडीला टांगून तुम्ही यायचं. तर त्या पद्धतीने येणाऱ्या शिक्षकांमध्ये ज्यांचं नाव घेता येईल असे एक शिक्षक म्हणजे श्री बडगुजर सर, विजय कुमार बडगुजर सर. वर्गात किंवा शाळेत एंट्री केल्यानंतर प्रसन्न चेहरा आणि प्रसन्न चित्ताने बोलणार.
एंट्री केल्या केल्या त्यांचे जवळचे मित्र म्हणा किंवा ज्यांच्याशी त्यांची नाळ चांगली जोडलेली असं म्हणा, श्री के तिरुमले सर उपप्राचार्य आपले, ते त्यांना विजू नावाने हाक मारायचे. विजू नावाने हाक मारले की सर लगेच त्यांच्याजवळ जायचं आणि मिळेल ते सांगतील ते काम आनंदाने कसं करायचं. मग ते काम छोटं का मोठं किंवा एखाद्या आम्ही ज्युनियर त्यांना आम्ही सांगितलेलं काम तेवढ्याच आवडीने करणारा माणूस म्हणजे विजयकुमार बडगुजर सर. आणि ज्याचे पाय नेहमी जमिनीला टेकलेले आहेत तेवढं साधेपणाने जगणारा माणूस म्हणजे विजयकुमार बडगुजर सर. त्याच पद्धतीने त्यांच्याविषयी सांगायचं झालं तर त्यांची पूर्ण शिक्षकांसोबत नाळ चांगल्या प्रकारे जुळलेली होती आणि याच्यामध्ये ते सर्वांच्या सुखदुःखामध्ये सहभागी व्हायचे आणि विद्यार्थ्यांची संपर्क त्यांच्या घरी जाऊन कसा करायचा त्या गोष्टी आम्ही त्यांच्यापासून शिकलो. कारण प्रत्येक विद्यार्थी त्यांचं असायचा त्याच्या घरी ते पोचायचे, त्याची परिस्थिती जाणून घ्यायचे, मदत करायची आणि सतत प्रसन्न चित्त हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. त्यांचं भावी आयुष्यासाठी मी शुभेच्छा देतो. पण जाण्याच्या आधी माझं मत व्यक्त करतो की क्रिकेट कोणती मॅच असू दे त्याच्यात 2 डाव असतात. पहिला डाव जरा इझी असतो, त्याला पण आव्हान असतं, पण खरं आव्हान दुसऱ्या डावात असतं. सर पहिल्या डावात तुमच्या सोबतीला आम्ही होतो, आहोत, राहू, पण आता तुम्ही जसे येता रोज यायचे तसे आता येणार नाहीये. या सेकंड डावामध्ये तुम्हाला तुमची स्वतःची मॅडमची आणि इतर 2 मुलांची आणि नातेवाईकांची खूप सोबत लागणार आहे, तरच दुसरा डाव लागणार आहे. म्हणून त्यांच्या सर्व नातेवाईकांना आपल्याला माझी विनंती की त्यांच्या दुसऱ्या डावामध्ये रंगत आणण्यासाठी, त्यांच्या दुसऱ्या डावामध्ये त्याला विजयी होण्यासाठी तुमचं सहकार्य अपेक्षित आहे. ते राहील याच्याबद्दल मला कोणता वाद नाही, पण मी सांगायचं काम केलेलं आहे. यानंतर मी आभार प्रदर्शनाकडे वळतो. आजच्या या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेले आपल्या विद्यालयाचे कार्यसम्राट मी म्हणेन त्यांनी मगाशी बडगुजर सरांसाठी म्हटले की बडगुजर सर म्हणाले रिटायर व्हायच्या आधी मला तुमच्या शाळेत यायचं आहे. पण सर आम्ही सांगू इच्छितो की तुम्हाला ज्यांनी ठरलं ते कोण सोडायलाच मागत नाहीये. तुमच्या अंडर काम करायचा आनंद घ्यायला आम्हाला आवडतो, म्हणून तुमचं सहकार्य आणि तुमच्या सोबत आम्हाला महत्वाचे वाटते. असे प्राचार्य श्री माली सर, कोपरा विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ गावित मॅडम, आपल्या विद्यालयाचे उपप्राचार्य श्री तिरुमले सर, ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य श्री महाजन सर, त्याचप्रमाणे कार्यालय अधीक्षक श्री मोहिते सर, इंग्रजी माध्यमाच्या सौ कट्टा मॅडम, माजी ज्येष्ठ पर्यवेक्षक व गुणवत्ता प्रमुख श्री कुमार सर, आपल्या विद्यालयातील पर्यवेक्षक श्री महाजन सर, श्री गोखले सर व नवनिर्वाचित पर्यवेक्षक ज्यांना मी शुभेच्छा सुद्धा देऊ इच्छितो असे श्री पी.टी. पाटील सर. आज आपण श्री बडगुजर सरांच्या शुभेच्छा समारंभाला उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या, त्याचप्रमाणे त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव केला, त्याबद्दल मी शाळेच्या वतीने आपले आभार मानतो. त्याचप्रमाणे बडगुजर सरांचे स्नेही मित्र, आप्तेष्ट, सगळे नातेवाईक आणि त्यांचे माजी विद्यार्थी हे सुद्धा आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे तिन्ही विभागांचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच इतर कोण काही उपस्थित राहिले असतील त्या सर्वांच्या उपस्थितीमुळे आजच्या कार्यक्रमाची जी रंगत वाढली, शोभा वाढली, त्याबद्दल विद्यालयांच्या वतीने मी आभार मानतो. आणि आजच्या उत्सवमूर्ती श्री तिरुमले सर यांच्या विनंतीनुसार स्नेहभोजन किंवा महाजन सर म्हणतात सुरुची भोजन, त्या भोजनाचा आपल्याला सर्वांना आस्वाद घ्यायचा आहे, ही त्यांची विनंती आपणास सांगून मी आभार प्रदर्शन संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.